शेवटी स्वामींना तुम्ही कुलूप बंद केलंच. देव कधी बघितलास तू? मग ज्याला कधीच बघितलं नाही त्याच्यासाठी एवढा आटापिटा का? ऑक्सिजन कधी पाहिलेत तुम्ही? मग जे पाहिलंच नाही ते घेण्यासाठीचा अट्टास का? ऑक्सिजन इज अन एलिमेंट ऑफ द पिरियॉडिक टेबल आणि हे मी लॅब मध्ये प्रूव्ह करू शकतो. तू? मी पण. कसं? मनापासून 2 मिनिटं डोळे मिटले तर देव दिसतोच. आपल्या शरीरात मन नावाचा कुठलाही अवयव नाही आणि देव नावाचं कुठलंही एलिमेंट नाही. मिटून बघा. ऑलराइट. मी राघव शास्त्री. माझे डोळे मिटतोय, अगदी मनापासून डोळे मिटतोय आणि आता मला देव दिसणार आहे. कुठे आहे देव? नॉनसेन्स. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ऑलराइट. अरे लॅब मध्ये काय, इथे कॅब मध्ये सुद्धा देव बसलाय. नॉनसेन्स. श्वास लागला वाटतं. या गाडीत ऑक्सिजन आहे, लॅब मध्ये जाण्याची गरज नाही. ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मला नाही पकडता येणार दरोडे कोणाला. अहो साहेब, जबाबदारी दिली तर पार पाडायला हवी की नाही? ओ साहेब, करायची का गंमत? गंमत कसली करते? माझ्या आयुष्याची गंमत झाली. आजवर एक गुन्हेगार पकडला नाही मी, कधी कुणाची वाईट वागलो नाही आणि इथे गुन्हेगारांची अख्खी टोळी पकडायची. मला टेन्शन घ्यायला लागलंय. साहेब, काय काय तुम्हाला ते टेन्शन आलं ना की मला माहिती आहे तुम्हाला काय होतं ते. तुम्हाला ना भूक लागती. भूक लागते. या. नाही 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 नाही. काय माझ्याकडे काय आयडिया आहे? काय करायची का गंमत? गंमत नाही करत. शोलेमध्ये गब्बर सिंगला पकडायला ठाकूरने कोण आणलं होतं? काय आणि विरूला का? काय म्हणजे काय लोहा तू काढताय असं त्या ठाकूरने सांगितलं होतं ना. आपण बी तेच करायचं. पण आता इथे जयन विरू कसे? जयन विरू नाही, मग निशा. निशा ती सांगेल की आपल्याला. निशा ती पाकिट मार. ती आपल्याला कशाला मदत करेल? 5 लाख रुपये बक्षीस आहे. आणि कसं आहे साहेब, चोराच्या वाटात चोरालाच माहित असतात ना. नाही 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 नाही, गंमत नाही, गंमत नाही. निशा कुठे सापडेल ही दिशा? नाही साला मोठा लोचा झाला. नाही साला मोठा लोचा झाला. Hello, Mr. Tara. How are you? हाँ बीना जी, कंचन जी, नमस्ते. मैं तो अचानक अंग्रेजी सुनकर घबरा गया था.
आप लोग तो अच्छी तरह से जानती हैं कि अंग्रेजी में मेरा हाथ थोड़ा सा तंग है। तारा सिंह जी, वो आपका हमारा सामान ना, हाँ मैं लाया हूँ। ये रही आपकी लाली, आपकी बिंदी और आपकी चूड़ियाँ। जनाब, हम आपको बड़ी तकलीफ देते हैं। हाँ लो जी, कर लो गल, इसमें तकलीफ की क्या बात है? आप लोग शहर से दूर हॉस्टल में रहती हैं और फिर मुझे कैंटीन की सप्लाई के लिए हफ्ते में 1 या 2 बार तो आना ही होता है ना। हाँ साहब, आप वो पिक्चर देखने जाने वाले थे, नाम क्या था? पहली नजर। कैसी लगी आपको पहली नजर? जी वो बड़ी इश्क मुश्क वाली पिक्चर है। अच्छा, लेकिन उसमें एक नए गायक मुकेश ने तो कमाल ही कर दिया, दिल निकाल के रख दिया। अच्छा, हाँ, दिल जलता है तो जलने दे, आंसू न बहा पर याद न कर, दिल जलता है तो जलने दे। वाह जनाब, आप लोग हमेशा मेरी तारीफ करती रहती हैं, लेकिन सलाने जलसे में मेरे गाने की बात एक बार भी आगे नहीं बढ़ाई आप लोगों ने। अच्छा, क्या खूब बात याद दिला दी आपने। हम अपने एनुअल फंक्शन में आपसे गाना गवाने के लिए एक नई म्यूजिक टीचर से मिलवा देते हैं। मिलवाएंगे ना? अरे हाँ, एक छोटी सी दिक्कत है, हमारी नई म्यूजिक टीचर जरा ऊंचे सुर में गाती है। हम तो बचपन से ही ऊंचे सुर में गाते आ रहे हैं, क्यों दरमियानिया? हाँ जी, हाँ? तो पापे के ऊंचे सुरों को सुनकर तो मल्ले वालों के सुर बिगड़ जाते थे। रोज झगड़े होते थे जी। और चुप हो, ये जरा दिमाग से पैदल आ, तेरी तो मुंह तू। अच्छा जनाब तारा सिंह जी, हाँ जी, आप संडे को ठीक 12 बजे म्यूजिक रूम में पहुंच जाइएगा मुलाकात के लिए। अच्छा जी, बाय। शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। मैं निकला ओ गड्डी लेके, मैं निकला ओ गड्डी लेके, ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं दुख दिल छोड़ आया। एक मोड़ आया, मैं दुख दिल छोड़ आया। रब जाने कब गुजरा अमृतसर, वो कब जाने लाहौर आया, मैं दुख दिल छोड़ आया। एक मोड़ आया, मैं दुख दिल छोड़ आया। उस मोड़ पे वो मुटियार मिली, उस मोड़ पे वो मुटियार मिली, जग अमला पागल हो गया उसकी जुल्फों की छाँव में। मैं बिस्तर डाल के सो गया, वो जब जागा मैं भागा, वो सब सिग्नल मैं तोड़ आया, मैं दिल छोड़ आया। एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया। वो शर्मा के वो यूं सिमट गई, शर्मा के वो यूं सिमट गई, जैसे वो नींद से जाग गई। मैंने कहा कल सुन तो कुड़िए, वो डर के पीछे भाग गई। वो समझी वो घर उसके चोरी से, वो चुपके से कोई चोर आया, दिल छोड़ आया। एक मोड़ आया, दिल छोड़ आया। लाल
चिवटा घेऊन पळ येणार घेणं खंबी लावून येणं नाजूक नारळ खायचा आपटा मार दमडीचा सौदा निरदाऱ्या चौदा तुझं खायचं बंद हाकाची तडपड करेन बघ खांताची खापरण रागात त्याची लेकरा त्याला जळतंय राजातून गुड जळतंय मशालीचं येणं बघता गोडव चाललंय होतं एक एक बात 9 हात हळूच पाजायचं आणि कुठलं वास येतोय का म्हणायचं चवडीवर हाणायचं आणि कुणाला सांगू नको म्हणायचं आपल्याला नाही जमत ती नियतीला जोडलेल्या नात्यामध्ये प्रेम फुलणार आजपासून तुझी स्वप्न तीच माझी स्वप्न जा
डॅडी अहो लय भारी बातमी आहे हो तुम्ही ऐकल्या लय आनंद होणार तुम्हाला आपल्याकडे ते पाहुणे आलेत का नाही शामराव बडगे पाटील त्यांच्याबरोबर त्यांचा पोरगा त्याच्यासाठी आपल्या सूर्याची बहीण नाही होईल धनु तिचं स्थळ सुचवलं तर मला वाटलं तू काय म्हणला ताबडतोब निरोप दे आता जातो सूर्याला निरोप देतो हा बघ गेलोच बघा सूर्या आहेस का घरात लय आनंदाची बातमी हाय तुझ्या फायद्याची पण हाय आपल्या गावात एक पाहुणा आल्या शामराव बडगे पाटील त्यांच्या संग त्यांचा एकुलता एक पोरग आलंय तेव्हा माझ्या डोक्यात आलं की त्या पोरासाठी जर का आपण धनुचं स्थळ सुचवलं तर नाही तुझी काय हरकत नसल तो हा लय मोठं घरानं हाय पोरगा एक नंबर मध्ये हाय मला कसं माहिती का अजून पुढे मला कसं माहिती अरे छत्री काकाला जगातल्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कळत्या कसं गंमत बघा काजू पुड्या काल तुम्ही दोघं सायकलवर न चालला होता त्या मानेच्या पेरूच्या बागाच्या हितनं आत घुसला आणि पिशवी भरपूर पेरू चोरलं का नाही मग संध्या हा तर मग सूर्या तू जर का धनुच्या बद्दल विचार करत असशील तर मोर पुढे जायचं मग काय प्रश्नच भेटला हे बघ पोरग फोटो कसं आहे ऐक ना काय करतय याला काय खोला तू अरे त्याच्या वाढ एवढी इस्टेट कमवून ठेवल्या घर म्हणू नको वाढ म्हणू नको फ्लॅट म्हणू नको दुकानची हे म्हणू नको ते म्हणू 10 पिढ्या बसून खात्या शिवाय ती मीडियाचं ती काय म्हणते इन्फ्लुएन्सर हो व्हिडिओ बनवतोय त्यातनं माहितदार पैसा कमवतोय 5 बोट तुपात हाय तर ते शामराव बडगे पाटील आपल्याकडे आलं तर डॅडीकडे यावर करायला जमिनीचा तेव्हा मी डॅडीसनी सुचवलं की डॅडी असं डॅडी म्हणलं ताबडतोब निरोप दे म्हणून तुझ्याकडे आलो होतो मग काय चौकशी कर आता घ्या डॅडींच्या ओळखीतलं पाहुणा आहे तरी तुला चौकशी करायच्या कर बाबा चौकशी कर आमचं काय नाही पण जर का हे चांगलं स्थळ हातातलं गेलं तर नंतर काय म्हणू नको बरं का अरे का देखना पोर काय आता तू काय म्हणतोस येतोस ये ताबडतोब मी डॅडीसनी डॅडी येतोय बरं का सूर्यान सगळी फॅमिली तिकडनं आणि अशा पद्धतीनं सगळं स्थळ तिथं बघायला जमा होतात आणि काही कारणास्तव ते लग्न मोडतो सूर्या त्या पाहुण्यांना सुनवायचं ते सुनवतो डॅडी चिडत्या आणि मला परत त्याच्याकडे पाठवतो सूर्या काय बोलावं असं काही ठेवलंयस का तू तर काल लेखा डॅडीसनी किती बोललास तू त्यांचं मन फार खचून गेलं रातभर त्यांना झोप नाही लागली मग किती आरोप करत होतास डॅडीला तुझ्याशी लई बोलायचं होतं पण तू एवढं बोललास त्यांना काही सुचतच नव्हतं बरं ती जाऊ दे डॅडींनी संक्रांती निमित्त समध्या गावाला तिळगुळाचा कार्यक्रम ठेवलाय तेव्हा समध्या गावानी तिथं याचं मला स्पेशल निमंत्रण दिलंय सूर्या कसं वागायचं ते वागू दे आपण सरळच वागायचं तू जाऊन त्याला निरोप दे म्हणून तुला निरोप द्यायला आलोय की उद्या समध्याने कार्यक्रमाला यायचं आणि कार्यक्रमानंतर एक जंगी पार्टी ठेवल्या ओरडा पार्टी येणार ना सगळे येणार ना तुम्हाला नाही बरं का नाही तर तुम्ही सगळे याल तुम्हाला मात्र प्रत्येकाला तिळगुळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो संक्रांतीला आपापल्या घरी करायचा आहे आणि तिळगुळ देऊन सगळ्यांनी एकमेकाशी गोड बोलायचंय नमस्कार तुमकर म्हणजे छत्री काका सध्या चालू असलेली मालिका लाखात एक आमचा दादा याच्यामध्ये छत्री काका करतोय मला थोडंसं या ग्रंथ महोत्सवाबद्दल बोलण्याची इच्छा आहे या महोत्सवाचे माननीय कार्यवाहक श्री चिटणीस प्रोफेसर लांडगे सर त्याचबरोबर कार्यवाहक प्रदीप कांबळे डॉक्टर माने त्याचबरोबर राजकुमार निकम
ही सगळी मंडळी गेली 24-25 वर्ष अहोरात्र प्रयत्न करतायत आणि हा महोत्सव भरवतायत. आणि याचं फलित म्हणजे ते काही सांगायची गरज नाही, आज आम्ही व्यासपीठावरती आहोतच. आणि एवढंच नाही तर ही मंडळी आमच्यासारख्या कलावंतांना परदेशात सुद्धा पाठवतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आपल्या समोर आहे. माननीय श्री चिटणीस साहेब आणि त्यांची सगळी टीम एवढी हिरारीनं काम करतात की आम्हा 4 कलावंतांना त्यांनी अमेरिकेला पाठवलं आणि साताराचा झेंडा मोठ्या दिमाखात आम्ही त्या ठिकाणी राहून आलेलो आहोत त्यांच्यासाठी. तेव्हा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. अशी ही साहित्यिक मंडळी फार मोठं कार्य गेली 24 वर्ष काम करतायत आणि मी त्याचा साक्षीदार आहे. काही वर्ष मध्ये मला परफॉर्मन्स करायला वेळ मिळाला नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी या ठिकाणी येत असतो. आणि त्याचा आणखीन एक फलित म्हणजे साताऱ्यातील काही कलावंतांना, काही म्हणण्यापेक्षा खूप कलावंतांना, श्वेता शिंदेसारख्या मॅडम आणि आमचे खांबे सर हे निर्माते भेटले. वज्र प्रोडक्शन हे एक दमदार प्रोडक्शन साताऱ्यामध्ये काम करतंय. अनेक सिरियल्स त्यांनी आपल्या समोर आणल्या आणि सिरियलचे विषय सुद्धा दमदार आणले. त्याचंच हे फलित असं मी मानतो. आणि साताऱ्यातल्या अनेक कलावंतांना त्यांनी फार मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मी तर आता तुमच्या समोर आहेच आहे. माझ्या निर्मात्यांबद्दल मला बोलणं क्रमप्राप्त आहे. आमच्या निर्मात्या खांबे सर आमची एवढी काळजी घेतात, आम्हाला प्रोडक्शन मध्ये काहीही कमी पडू देत नाही, काहीही. आणि माझं भाग्य समजतो की अशा वज्रसारख्या मोठ्या दमदार प्रोडक्शन मध्ये मी आज काम करतोय. आणि मला असं वाटतं की या दोघांनी आमच्या साताराकरांवरती खूप प्रेम केलेलं आहे. त्याही सातारच्याच आहेत. असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. आणि मुख्य म्हणजे आपण सर्व प्रेक्षक, तुम्ही आमच्या मालिका पाहता म्हणून तर आम्हाला उत्साह वाढतो. तर जे लोक झी मराठीवरती मालिका पाहत नाही त्यांनी रात्री 9:30 वाजता आजपासून नाही तर उद्यापासून जरूर पहा. लाखात एक आमचा दादा, त्यात मी पण आहे, छत्री काका. धन्यवाद. वनराज टोंकरांनी श्वेताताईंच्या समोर आपलं स्वतःचं चांगलं प्रमोशन केलं. तर जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचे. आपा चिटणीस साहेबांच्या अमेरिका वारीची त्यांनी आठवण करून दिली. श्वेताताई हा असा त्यांची छत्री नाही राहिली, त्यांचा विचार राहिला. एक गोष्ट अगदी प्रामुख्याने सांगणं क्रमप्राप्त आहे. इथले लेखक सुद्धा किती दिग्गज आहेत बघा. डॉक्टर राजेंद्र माने इथं बसलेले आहेत. मला त्यांचा उल्लेख करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे कारण त्यांचंच एक नाटक घेऊन आम्हाला अमेरिकेला संधी मिळालेली आहे. तेव्हा डॉक्टरांसाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या की त्यांचं लिखाण किती दमदार आहे बघा. धन्यवाद. वज्रमूठ तयार केली त्याने पुढच्या सिरियलसाठी चांगलीच. हे साताराकरांचं वैशिष्ट्य आहे. मिळवून दिले. क्या बात आहे. हा श्वेताताई जरी असा मोकळा ढाकळा कार्यक्रम असला, अखेर आम्ही कार्यक्रम कधी घेतच नाही, पण हा माहेर वासनीतला कार्यक्रम आहे. आणि माहेरात आलेल्या बाईनं असं सजून सरवून आलं ना की ती संसारात तिचा चांगला बस बसलाय असं वाटतं. आज महाराष्ट्रातल्या तमाम सर्व सातारकरांना हे मला सांगावं असं वाटतं की एका बाईनं, एका आईनं, एका अभिनेत्रीनं संपूर्ण मुंबईतलं बॉलिवूड साताऱ्यात आणलं हे लक्षात घ्या. मला कुठला अधिक वेळ न घालवता मी श्वेताताईंना अशी विनंती करतो, आदरणीय चिटणीस साहेब आपण श्वेताताईंना व्यासपीठावर घेऊन यावं. डॉक्टर मेनकुदळे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रतापजी गंगावणे यांना मी स्टेजवर यायची आठवण करतो. खुर्च्यांची व्यवस्था पुढे घ्या. या पटकन 5-6 खुर्च्या ठेवा. प्रतापजी बसा. या डॉक्टर मेनकुदळे. मुलाखतीला सुरुवात होण्यापूर्वी एक छोटेसे प्रोटोकॉल आपण पाळूया आणि 2 सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी प्रथमतः या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि इन्स्पेक्टर डॉक्टर शिवाजीराव चव्हाणांचे 7वे विद्यार्थी PhDचे डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ग्रंथमहोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांच्यानंतर जी PhD करणारे, बापूंचे सर्वात लोकसाहित्यावर PhD करणारे अतिशय लाडके विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय श्री चिटणीस साहेबांना अशी विनंती करतो की स्मरणिका, शाल. एक मिनिट लांडगे सर या ना, प्रदीप सर.
महोत्सवामध्ये आपला परफॉर्मन्स एका रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केला आणि तिनं मागं वळून पाहिलंच नाही. परिताच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं ही काही कवी कल्पना नाही. तिची आई शिक्षिका आहे, प्राथमिक शिक्षिका आहे. 24 वर्ष या ग्रंथ महोत्सवात येते, पण सांस्कृतिक विभागातून तयार झालेली आणि जी जिथं जिथं सत्कार होईल, जिथं जिथं परफॉर्मन्स होईल, तिथं तिथं जाऊन ग्रंथ महोत्सवाचं महत्व सांगणारी, आभार मानणारी, धन्यवाद देणारी साताऱ्याच्या मातीतली आणखी एक सिरियल मध्ये तुम्ही पारू या सिरियल मध्ये निगेटिव्ह भूमिका करणारी आणि तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री श्वेता खरात. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करून व्यासपीठावर आपण त्यांना बोलवतोय. दोन खुर्च्या, आणखी एक खुर्ची द्या. श्वेता खरात या ठिकाणी उपस्थित आणि मगाशी त्यांचा परफॉर्मन्स बघितलं भाग्य. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पत्राचं वाचन करताना मला विशेष आनंद होतोय. महाराष्ट्रामध्ये सातारा पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाचन संस्कृतीचा मानदंड असणाऱ्या 24व्या ग्रंथ महोत्सवात आपणास हा पुरस्कार देताना, आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. श्वेताताई, आपण महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि यशस्वी उद्योजिका आहात. सातारा ही आपली जन्मभूमी. 25 फेब्रुवारी 1900 साल सांगायचं नसतं ना अभिनेत्रीचं. 25 फेब्रुवारी हा आपला जन्मदिवस. आपली आई उद्योजिका, आदर्श गृहिणी आहेच, पण त्यांनी आपल्या सातारच्या आईनं आपल्यावर रुजवलेला संस्कार, विचार आपण आपले प्राथमिक शिक्षण निर्मल कॉन्व्हेंट्समध्ये केले, महाविद्यालयीन शिक्षण पुणे मुंबई इथे केले. गदर सारख्या ऐतिहासिक चित्रपटात आम्ही शोधलं तर तुम्ही आम्हाला दिसला. चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं, मग आपण मागे वळून पाहिलं नाही. अवंतिका, अवघाची संसार, वादळवाट अशा 50 मालिकांच्या मध्ये आपण आपला ठसा उठवला. लागेर झालं, देव माणूस, मिसेस मुख्यमंत्री, लाखात एक दादा अशा सर्वोत्तम कलाकृतींना जन्माला घालून आपण छोटा पडदा समृद्ध केला. संदीप भांसाळींचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. संदीप भांसाळींसारखा एक सज्जन, विचारशील, संस्कारी आणि धैर्यवान जोडीदार आपल्या आयुष्यामध्ये आला आणि त्यानं आपलं आयुष्य सार्थकी करून टाकलं. आपल्या लाडक्या लेकीला, वामिकाला आणि आजही चांदवडीच्या कोंबड्या तिला विचारल्याशिवाय अंड घालत नाही. त्याचा इतिहास सांगणार आहे मी, त्याचा इतिहास सांगणार आहे. सेटवर असताना कोणताही गर्व न करता स्पॉटफाय पासून दिग्दर्शकापर्यंत दिलखुलास गप्पा मारणारी एकमेव महाराष्ट्राची अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. अनेक जण गावापासून मुंबईपर्यंत असा चित्रपटसृष्टीचा प्रवास करतात, यशस्वी होतात, अपयशी होतात, पण आपण मुंबईच्या बॉलिवूडला साताऱ्यात आणलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. सातारच्या बोलीभाषेला लई, सातारच्या बोलीभाषेला लई समृद्ध केलं तुम्ही आणि ही वज्रबूट बांधून वज्र प्रोडक्शनचं निर्मिती केली. नव्यानं उभा राहिलेल्या हजारो तरुणांना जिथं फसवणूक होते अशा या क्षेत्रामध्ये अभिनयाचं अंग असणाऱ्याला आपण मायेची कूच दिलीत आणि अनेक साताऱ्यातल्या जिल्हा कलावंतांना आपण प्रतिष्ठेचं देवघर मिळवून दिलं. ते केवळ श्वेता शिंदे आपणच. फक्त माता आणि माती या दोन्हींचीही पूज राखणारी पिढी जन्माला आली तरच उद्धार होऊ शकतो या मातीचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिला तरच उद्धार होऊ शकतो. या प्रत्येक माणसाचा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावायला तुम्ही सांगत नाही, त्याच्या खांद्यापेक्षा उंच खांदा झाला पाहिजे हे जाहीर मुलाखतीमध्ये आपण सांगता. ती फक्त श्वेता शिंदेच. देऊळबंद, आभास, मोहिनी अशा अजरामर चित्रपटातून आपली छबी उमटवली. प्रत्येक कलावंताकडून काही ना काहीतरी घ्यावे यासाठी आपण ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान राखता
माझ्या मालिकेला कलाकार हा आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी झटत असता आणि म्हणूनच सातारच्या मातीला आपला अत्यंत अभिमान आहे. आज 25 वर्षाच्या 24व्या ग्रंथ महोत्सवामध्ये हा वाचन संस्कृतीचा ज्ञानयज्ञ आज चालत असताना सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं हे मानपत्र आपल्याला प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आपले नम्र प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, कार्यवाह श्री चिटणीस प्राचार्य वीना लांडगे, प्रदीप कांबळे, प्राध्यापक साहेबराव होळ आणि सर्व सदस्य सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती, धन्यवाद. आणि मी आदरणीय प्रतापजी गंगावणे, श्री चिटणीस आणि डॉक्टर मेनकुदळे यांना अशी विनंती करतो की हे सन्मानपत्र, त्यांची छबी आणि त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. मी त्यांना अशी विनंती करतो या सर्व मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा चित्रपट काय करू शकतो हे मिलिटरी ऑफिसिंग मध्ये 2 मेजर आज इथं उपस्थित राहिले. त्या मेजरने काय केलंय माहितीये, एका माहेर वासनीला साडी चोळीचा आहेर आणलाय. कारण अनेक मुलांची लग्न त्यांनी दिली आणि तुमच्या समोर आता कारण वर्णन आहे. मी अमृत दादासो जाधव आणि सुधीर शामराव कारंडे सुभेदार मेजर यांना विनंती करतो की आपण त्यांच्या साडी चोळी तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. मारून इथं आपलं चांगलं उत्तम आयुष्य आपशिंग यांचे हे माणसं जगतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या खरंच मॅडम उभ्या राहा. गेली कित्येक वर्ष 24 वर्ष आई तशीच बरं का दिसायला. हा टाळ्या वाजवत असताना प्राथमिक शिक्षक. त्या फोटोमध्ये शंकर सारडान चिटणीस साहेब आहेत. तिला जर बघितलं आपण तर ती श्वेता वाटत नाही, लक्षात घ्या. या श्वेताचा सन्मान श्वेताताईंनी आणि प्रताप गंगावणे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय सुंदर छिबी तिची पण तयार केलेली आमच्या अनंतनं. दोघेही एकाच शाळेचे विद्यार्थी नाहीत बरं का, लक्षात घ्या. नर्मदा आहे, नर्मदाची. हा व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त. आवाजच नाही येते मला. काय एक नंबर. आता जर मी तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवायला लावल्या तर तुम्ही वाजवाल का जोरात? हो की नाही? एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. कारण पुढचे काही मिनिटं तुम्ही मी जे काय बोलणार आहे ते ऐकणार आहे त्यासाठी. खरं खूप वर्ष झालं मला ग्रंथ महोत्सवामधून आमंत्रण येत आहे, पण शहराबाहेर शूट करत असल्यामुळे कधी अटेंड करता आलं नाही. पण आज तो योग आलाय आणि मी याचं सगळं श्रेय श्वेता शिंदे मॅमना देईन. नाही, मी त्यांची सिरियल नाही करत आहे, पण त्यांनी अर्ध्याहून मराठी सिरियलचे शूट आपल्या साताऱ्यात आणलेत आणि हे सातारकरांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण आता मुंबईला जे शूट एक्झॅक्टली सो आधी जसं मुंबई पुण्यात शूट चालू असायचे, आता ते सगळे शूट आपल्या साताऱ्यात होतात. अर्ध्याहून
जास्त झी मराठीच्या सिरियल्स किंवा बाकीच्या चॅनल्सच्या सिरियल्स आपल्या साताऱ्यात होत आहेत. तर ऑलमोस्ट फिल्म सिटी झालेली आहे सातारा मॅम तुमच्यामुळे. आणि येस, आणि आपल्या ह्या साईडच्या सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली साईडच्या कलाकारांसाठी खूप मोठी संधी किंवा मंच मॅमनी उपलब्ध करून दिलाय. आमच्या करिअरसाठी खूप मोलाचं योगदान आहे मॅम तुमचं. कारण एक नवीन कलाकार एक ट्रॅक शोधत असतो किंवा खूप अवघड आहे ते सगळे ऑडिशन्स फाइंड करणं वगैरे. पण आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही आहे, आपण इथेच ऑडिशन्स देऊ शकतो. कारण तुम्ही मेहनत करत राहा, आपल्याला माणसं आहेत सपोर्ट करायला, कारण ऑलमोस्ट सगळे इकडेच आल्या असल्यामुळे. सो थँक्यू सो मच मॅम. मी सगळ्या कलावंतांच्या वतीने मी तुम्हाला खूप धन्यवाद म्हणेन. आणि स्टेज म्हणलं, प्लॅटफॉर्म म्हणलं की माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत ह्या स्टेजला घेऊन. जसं सरांनी सांगितलं की मी माझ्या इनिशियल डेजला जेव्हा मी पदार्पण करत होते किंवा माझ्या माइंडमध्ये तो थॉट होता की मला या करिअर ऑप्शन किंवा करिअर हे चूज करायचं आहे, तेव्हा मी ह्या स्टेजवरती परफॉर्म करायचे. माझ्या डान्स ग्रुपसोबत आम्ही परफॉर्मन्सेस करायचो, मग आम्हाला बक्षिसं मिळायची. आणि मी ते लिटरली बॅक टू द मेमरी लेन गेले. आणि आज अचानक मी तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहून स्पीच देते, तर खरंच मला खूप भारी वाटतं ते ट्रान्झिशन. कारण आज माझे आई वडील माझ्या समोर बसलेत, माझे पप्पा मला रेकॉर्ड करतायत. तर मला स्वतःला खूप प्राऊड फील होत आहे. आणि चिटणीस सरांचं खूप आभारी आहे मी की तुम्ही मला आज या महोत्सवाचा हिस्सा बनवलात आणि एवढ्या ज्येष्ठ कलावंतांसोबत हे स्टेज शेअर करण्याचा एक मौका दिला. थँक्यू सो मच. आणि हो, पारू मालिका बघत असाल तर पारूच्या सगळ्या कलाकारांवर प्रेम करत राहा. तुमचे आशीर्वाद खूप गरजेचे आहेत. आणि अनुष्कावर पण प्रेम करत राहा. ती एवढी म्हणजे आहे वाईट, पण ते तुमच्या पण ती आहे वाईट, पण एवढी पण नाही आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण मुलाखतीला सुरुवात करतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण खाली बसून घ्या. आणि मी प्रताप गंगावणे, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची, निर्मातीची, एका उद्योजकीची हातची ही मुलाखत आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका माहेर वासनीची. उद्या भोगी आहे ना, आणि परवा दिवशी संक्रांत आहे. आज आमची बायको नेहमी म्हणते की बायको ह्या लुटारो असतात, त्यांना बरंच काही मिळालं, ते इतक्या भारावून गेलेत. आणि आज वाण मिळालंय त्यांना. आणि आम्हाला 24 वर्षाचं वाण एवढे मिळालंय की या ग्रंथमहोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रताप गंगावणेंच्या सारखी माणसं आहेत की ती एका शब्दात त्यांच्या मोठे कलावंत आमच्याकडे येतात आणि इथं हजेरी लावतात. खंडोबाची यात्रा चालू आहे. या यात्रेला स्वतःचा कुलदैवत म्हणून जी माणसं, अनेक माणसं जशी कुलदैवताच्या यात्रेला जातात ना, तशी दरवर्षी या ग्रंथ महोत्सवाची धूळ आपल्या डोक्याला लावून घरी जातात. जाताना छान पुस्तकं घेऊन जातात. आणि अशा सातारा जिल्ह्यातल्या गेल्या 5 वर्ष मी लक्ष ठेवून असणाऱ्या बरं का, आणि प्रतापजींच्या मागं लागून आज श्वेताताईंना आज आम्ही या ग्रंथ महोत्सवात आणले. त्या खूप भारावून गेल्या. मी मगाशीच म्हटलं की माहेर वासनीचे अश्रू माहेरात पडावेत, त्याची फुलं व्हावीत. आणि पुन्हा तिनं बहिणाबाई सारखं म्हणावं, यर यर माझ्या योग्या, तुझ्या कानी मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. संदीप भासाळांच्यासाठी हे होते. चांगला माणूस आहे. आणि मी पुन्हा एकदा या मुलाखतीला सुरुवात करतो. शेताताई, माझा पहिला प्रश्न असा असेल की साताऱ्यात या ग्रंथ महोत्सवात आलाय, कसं वाटतं? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मी आता खूप भारावून गेली, म्हणजे तुम्ही पाहिलंच आता माझी काय परिस्थिती झाली होती ते. मला ऍब्सोल्युटली याची काही म्हणजे फरक पण होती मला की काहीच कल्पना नव्हती की एवढं मानपत्र असेल आणि इतकं माझ्याविषयी इथे बोललं जाईल. तर मला कळत नाहीये, म्हणजे हे बाहेर होतं तेव्हाची माझी मानसिकता वेगळी आहे. पण हे जेव्हा घरात होतं, जिथे आपण जन्म घेतलाय त्या मातीत होतं, तेव्हा मला माझ्याकडे ऑनेस्टली आता काही शब्द नाही आहेत ते व्यक्त करायला की आत्ताची माझी मनाची परिस्थिती काय आहे ते.
त्यामुळे मी काय सांगू, म्हणजे मी इतकी भारावून गेले की माहेर वाशिण म्हणून मी जेव्हा इथे आले तर आज मी सगळंच घेऊन चालले. म्हणजे माझी ओटी भरली गेली आहे, मानपत्र मिळालंय, माझा सत्कार झालाय, माझं कौतुकही झालंय. तर कौतुकाचे थाप घेऊन मी जर का इथून बाहेर पडणार असेल तर आय एम शुअर की मी ह्याच्यापेक्षा आणखीन छान काम साताऱ्यासाठी करेन. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य आहे. थँक्यू. निर्मल कॉन्व्हेंटच्या तुम्ही विद्यार्थी आणि निर्मल कॉन्व्हेंटच्या अशा शिस्तबद्ध आईबापांची मुलगी. 7च्या आत घरात, खरा शब्द होता त्या काळात, 7च्या आत घरात मुलीनं आलंच पाहिजे. ही कुठेही शिक्षण घेत असली तरी उंबरडा काय असतो हे आई उद्योजिका असताना सुद्धा आपले संस्कार करायची. मित्रहो, संस्कृती स्मरली तर संस्कार बनतो, नाही बनली तर विकृती बनते. ज्या आईनं, तिला सलाम आहे की ज्या आईनं श्वेता मॅडमना ही जी शिकवण दिली ती शिकवण एकच आहे की ते म्हणजे माझे मातीतले पाय शेवटपर्यंत मातीत राहिले पाहिजे. काय सांगाल शाळेविषयी, साताऱ्याविषयी आणि आपल्या आई वडिलांच्या विषयी? मी 94ला पास आउट झाले निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमधून. आणि तेव्हा साताऱ्यात एवढं असं ट्रॅफिक वगैरे नव्हतं. मी आता फक्त विचार करते की बापरे, घरापासून माझ्या लेकीला पाठवलं असतं का मी सायकलवर एवढ्या लांब. तर आम्ही आपल्या सायकलवर जायचो, मी आणि माझा भाऊ, निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. आणि त्यावेळेला 2-3च शाळा असतील इंग्लिश मिडियम त्या काळात. आणि खूप छान ऑफकोर्स म्हणजे शाळेबद्दल कारण तिथे पहिला मंच मिळाला स्वतःची कला दाखवण्यासाठीचा. मी भरतनाट्यम शिकले साताऱ्यात आणि मी इतकी खुश होते की मोहनराव म्हणून माझे जे गुरु आहेत बेळगावला, तर ते इथे क्लासेस घ्यायला यायचे. आणि त्यावेळेला आमच्या घरातून मेन रोडला यायला म्हणजे एवढा चिखल असायचा पायभर. दोन्ही पाय आमचे गंबूट घालून आलो नाही तर तो रस्ता पार करू शकत नाही. टॉर्च लावून, कारण तेव्हा लाईट्स नव्हत्या रस्त्यावर, कारण 7 ते 8 नंतरचा क्लास असायचा. त्या क्लाससाठी माझी आई मला त्या चिखलातून स्वतः गंबूट घालून, मला गंबूट घालून, गाडी जाऊच शकत नाही, 2 व्हीलर आम्ही जाऊ शकत नाही, असं करत आम्ही पवई नाक्यावर क्लाससाठी यायचो. आणि हे म्हणजे तेव्हा मला असं वाटायचं की का आपण एवढं सगळं करतोय. पण आता त्याची किंमत कळते की तेव्हा आईने कान धरून ते करायला लावलं आणि ती गोडी निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच आज हे शक्य झालं. त्यामुळे साताऱ्यात खरं तर म्हणजे साताऱ्याने सगळं दिलं, साताऱ्याने त्यावेळेला सगळं घडवलं. आणि एवढ्या सुखसोयी त्या काळात नसताना, आता तर इंटरनेट आलंय, आता सगळ्याच गोष्टी आहेत, आता तर मोठे मोठे ब्रँड साताऱ्यात दिसतात मला. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे पण त्यावेळेची वेगळी होती. आणि 7च्या घरात ह्याबद्दल जर विचाराल तर मी इथून 10वी नंतर जेव्हा मुंबईला मिठीबाई कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर माझं कॉलेज हे खूप ग्लॅमरस कॉलेज. म्हणजे एकता कपूर, करिश्मा कपूर, अजय देवगण, रवीना टंडन, अजय देवगण माझं सिनियर, विवेक ओबेरॉय आणि ही सगळी मंडळी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालं. आणि त्याच्यानंतर माझं ते ग्लॅमरला खूप भारावून गेले होते. माझ्या आईने सांगितलं जमिनीवर ना मुकाट्याने आपण साताऱ्यात राहतो, कळलं, तर जास्त शहाणपणा करून काही कपडे घालायची गरज नाहीये, स्लीवलेस वगैरे, नीट जायचं शिस्तीत. माझ्या वडिलांनी एकदा मला जीन्स घातलेले बोलले, जीन्स आणि टी शर्ट. मला म्हणाले तू मुलगा झालीस का इकडे, असले कपडे घालायला कोणी शिकवलं. इतके माझे वडील स्ट्रिक्ट होते. आणि माझ्या आईचा तर म्हणजे आईच्या तोंडून शब्दच बाहेर पडायचा नाही माझ्या वडिलांच्या समोर, ऍब्सोल्युटली. तर अशा कुटुंबात मी जन्म घेतला. आणि तेव्हा एसटीडीची रिंग वाजायची अशी खूप अशी लांब अशी टर्रमाली. आणि मग कळायचं की आता हा एसटीडी कॉल आहे. तर तेव्हा मोबाईल आणि पेजर असलं काही नव्हतंच. तर 7 वाजता आमच्या घरातली ती बेल वाजायची रिंग, मुंबईच्या घरात साताऱ्यात. तो फोन जर मी उचलला नाही तर साधारणतः सुनामी सातारपासून मुंबईपर्यंत यायची. कुठे गेली माझी लेक. आणि मी तिथे माझ्या काकांकडे राहत होते. तर माझ्या काका काकींना पण एवढं टेन्शन असायचं की बाई तू 7च्या काही करून घरात ये, कारण तुझ्या आई वडिलांचा फोन आला तर आम्ही काय उत्तर द्यायचं हे आम्हाला कळत नाही. तर अशा सगळ्यातून मी ह्या ग्लॅमर क्षेत्रात शिरले. आणि तुम्ही म्हणजे खूप येतं ह्याच्या मागे की कसं मला वाटत होतं की आपण पळून जावं,
कारण मी काहीतरी करून मला घरातून परमिशन मिळावी. पण मग मला असं वाटायचं की पळून गेले तर नाही का सगळेजण म्हणतील, कारण मी त्या वयात होते की अरे ही मुलाचा हात धरून पळून गेली, मग माझ्या आई वडिलांना लोक नावं ठेवतील. तर म्हणून मला ते धाडस करता येत नव्हतं. तर मला कळे ना की ह्यांना पटवू कसं की मला खरंच या क्षेत्रात काम करायचंय. एक दिवशी मी एक सिरियल साईन केली आणि मला ऑफर्स येत होते. तर लोकांचं स्ट्रगल युजली असा असतो की कसं तुम्हाला काम मिळालं. माझा स्ट्रगल असा होता की ते काम मी कसं घेऊ घरातल्यांना सांगून. आता माझं एक होर्डिंग लागलं होतं त्यावेळेला, सिरियलचं पहिलं होर्डिंग, तिथल्या नावाची सिरियल मी करत होते सहारा चॅनल, आणि त्याचं खूप मोठं होर्डिंग लागलं जुहूला, आमच्याच कॉलेजच्या बरोबर मागे, जिथे आम्ही लोकांचे होर्डिंग्स पाहिले होते तिथे. आणि माझे वडील नेमकी मुंबईत आले आणि ते बँड्रावरून जाताना गाडीत होते आणि माझं म्हणणं इथे होर्डिंग आहे, इथे समुद्र आहे, तर मी वडिलांना दाखवते तो बघा समुद्र किती छान आहे. तर त्यांना काहीच कळले नाही ना अचानक काय झालं. मी सगळं जेवढं काही त्या खिडकीच्या बाहेर आहे तेवढं सगळं दाखवत होते आणि नेमकी ट्रॅफिक लागत होतं. माझं म्हणणं ते पटपट इथून निघूनच ना गाडी. त्यांनी एकदा असं बघ असं अशी एकदा त्यांची नजरही गेली, पण मे बी मी मेकअप मध्ये खूप सुंदर दिसत असेल तर त्यांना असं वाटलं असेल हे काही नाहीये म्हणून, मी नसेल. आणि अशी परिस्थिती म्हणलं हे खूप दिवस आपण लपवू शकत नाही, कारण आज ना उद्या ही सिरियल आता टेलिकास्ट होणार आणि टीव्हीवर दिसणार, मग काय करायचं. आणि मी माझ्या प्रोड्युसरला सांगितलं की मी असं खोटं बोलले आणि माझ्या घरी काही माहिती नाही आहे तर मी नाही करणार काम. तर मला परमिशन मिळाली तरच मी करेन, हे तर केलं लपून, पुढेच काय. मग दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे फिल्म, त्याच्यात मी तो सीन बघितला होता अमरीश पुरी, काजोल, फरीदा जलाल, की मला मी सगळं तुम्ही म्हणाल ते मी सगळं ऐकेन पण फक्त मला काम करू देत. मग सेम आमचा मागचा कट्टा अमरीश पुरी, काजल आणि आमची आई फरीदा जलाल मागचा दरवाजा तशी उभी होती. आणि मागच्या कट्ट्यावर खूप रडून खूप इमोशनल होऊन मी फायनली माझ्या वडिलांना वचन देऊन वचन घेऊन असं सगळं करून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मी परत मागे वळून पाहिलंच नाही. तर मला त्या एका गोष्टीचा आनंद आहे की पळून नाही गेले आणि आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन गेले. कारण आजही माझा विश्वास आहे त्याच्यात की आई वडिलांचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला कुठेही थांबायची गरज नाही आणि गरज लागतच नाही. त्यामुळे तसं झालं. हे जे आपल्यातलं करिअर आहे हे करिअर या क्षेत्रामध्ये आपण करू शकतो. आणि तुम्हाला तुमचा पहिला चित्रपट जो गदार आहे तो मगाशी महेश त्या दोघांचा सन्मान राहिला आहे, पण त्याची इच्छा आहे श्वेताताईने जरा त्यात यावं म्हणून, तर ती त्याची पूर्ण होईल. परंतु एक गोष्ट अशी की आपला पहिला जो चित्रपट आहे गदार, पण याच्या आधीचा प्रश्न असा आहे की आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करता येईल आणि आपलं हे क्षेत्र आवडीचं क्षेत्र आहे हे आपल्याला कधी जाणवलं. हे बघा त्या काळात म्हणजे आता हे 8वी पासूनच लोकांना काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग आहे. 10वीत होतंच, 12वीत होतं. त्यावेळेला काही करिअर काउन्सिलिंग वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे मला काही माझ्या डोक्यात नव्हतं काय करिअर करायचंय. गदर फिल्मचा मी FY BCom SY BComला होते आणि जेव्हा सुट्ट्या लागल्या तर मी मुंबईत कॉलेजला असल्या कारणाने आमची एक मैत्रीण होती जी शिमल्याला जायची आणि खूप सगळ्यांच्या घरातून परमिशन काढून आम्ही सगळ्या 8-10 मैत्रिणी, त्याच्या सगळ्या माझ्या आजूबाजूला आहेत, त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत कॉलेजमधल्या, आणि आम्ही सगळेजण शिमल्याला गेलो तिच्या घरी. तिच्या घरी गेलेले असताना आम्ही त्या मॉल रोडवर फिरत असताना त्या शूटिंग वाल्यांना भेटलो आणि तिथून आम्ही मग त्याच्यानंतर ते काम मिळालं आणि आम्हाला असं वाटलं रे वा मज्जा आहे. मला तर शूटिंग काय असं हेही माहिती नव्हतं तोपर्यंत. आणि तिकडे जेव्हा गेले तर मला समोर सनी देओलला बघून यायचे होते, अरे बापरे आपण कुठे आलोय. सर अमिषा पटेलचं तेव्हा कहो ना प्यार हे रिलीज झाला नव्हता, त्यामुळे तिच्याविषयीचं काही अटेन्शन अट्रॅक्शन नव्हतं, पण ऑफकोर्स सनी देओल. आणि मग कळलं अच्छा हे शूटिंग आहे. त्यावेळेला मला कळलं शूटिंग ही प्रोसेस काय आहे आणि कुठली तयारी नसताना ते काम झालं. कारण ते काय सगळ्या मैत्रिणी होतो आणि असं झालं, मला बरं वाटत होतं, वा इथे रोज चिकन खायला मिळतंय, रोज आपल्यासाठी स्पेशल फ्रॉक शिवतायत, भारी आहे की सगळं. तरी एवढीच अक्कल होती मला की रोज नवीन नवीन कपडे घालायचे, शूटिंगला जायचं, कमाल, आणि त्याचे पैसे पण मिळत आहेत एवढं सगळं करून.
तर मला माझा आनंद तेवढ्यातच होता. तोपर्यंत हे करिअर आणि हे शूटिंग असं काही होऊ शकतं ह्याची काही कल्पना नव्हती. तेव्हा कळलं शूटिंग काय असतं, कसं होतं. तिथे मी 4 लोकांना भेटले आणि मग मला वाटलं, मग मला कॉन्फिडन्स झालं की बापरे ॲक्शन बोलल्यानंतर आपल्याला बोलता येते, ह्याच्यात काहीतरी कदाचित घडू शकतं. मुंबईत आले आणि मी फॅशन शोज करायचे त्या काळात आणि जेव्हा ते रॅप वॉक करत होते त्यावेळेला मला पहिली ऑफर आली की तू ऑडिशन देशील का. सो मी ऑडिशन दिली आणि माझ्या पहिल्याच ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शनही झालं आणि तिकडून मग माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. तर तोपर्यंत असं काही वाटलं नाही की मी हे काही करेन. आणि मग माझा मगाशी मी सांगितला किस्सा तुम्हाला तो परमिशनचा की मला प्लीज करू देत. गदरचं मला टेन्शन नव्हतं, माझ्या वडील पिक्चर काय बघायचे नाही आणि मला तेव्हा हे माहिती नव्हतं की हा एवढा हिट होणार आहे पिक्चर की आपण कदाचित दिसू आणि लोक आपल्याला ओळखतील. तर जेव्हा फिल्म रिलीज झाली त्यावेळेला मी राम 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 मला कोणी बघू नये, राम 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 मला कोणी बघू नये यात असा जप करत होते. आणि पण ते झालं. तोपर्यंत फिल्म रिलीज होईपर्यंत माझे वडील कन्व्हिन्स झाले होते, त्यामुळे ह्या गोष्टीतून बाहेर पडले आणि तसं ते करिअरला सुरुवात झाली. सो पहिल्यांदा तेव्हाच लागलं. हेलो. जो खुद किताब है उनको किताब क्या देना, जो खुद किताब है उनको किताब क्या देना, जो लाजवाब है उनको जवाब क्या देना. हजारों फूल खिलते हैं गुलिस्ता में, जो खुद गुलाब है उनको गुलाब क्या देना. श्वेताताई, यापेक्षा मी तुमचं वेगळं वर्णन करू शकत नाही. आज 12 जानेवारी आहे आणि स्वराज्य जननी जिजाऊ यांचा जन्मदिवस आहे आणि अशा या जन्मदिनाचं निमित्तानं श्वेताताईंचा आज इथे सत्कार होतोय ही एक अपूर्व गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं तर माझी आणि श्वेताताईंची ही पहिलीच भेट आहे. आम्ही 2-3 चित्रपटामध्ये काम केलं, कुठंतरी आम्ही झी TV मध्ये एकदा भेटलो, परंतु खऱ्या अर्थानं माझी त्यांची पहिली भेट आहे. परंतु मोहिनी हा जो चित्रपट होता जो खूप गाजला, त्याची गाणी खूप चांगली होती आणि श्वेताताईंचं काम तुम्ही अवश्य बघा. जवळजवळ 10 ते 15 लाख लोकांनी तो सिनेमा पाहिलेला आहे युट्यूबवर. त्याच्यामधलं काम पाहिल्यानंतर, त्यांची भूमिका पाहिल्यानंतर, अभिनय पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच मी लिहिलं त्याचं सार्थक झालं. त्याच्यानंतर मी सक्का भाऊ पक्का वैरी मला वाटतं त्याच्यामध्ये श्वेताताईंनी काम केलं होतं. पण ज्या वेळेला त्यांचं पोस्टर तिथे लागलं होतं त्या सिरियलच्या संदर्भात, त्यावेळेला माझाही तो संघर्षाचा काळ होता. मीही क्वांटिलो किंवा मीही कलर्स हिंदीमध्ये काम करत होतो. हे क्षेत्र मी जवळून पाहिलेलं आहे. एकता कपूरांना मी जवळून पाहिलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये उभं राहणं ही किती अवघड गोष्ट आहे हे मी जाणू शकतो. कारण आज 4-4 सिरियल केल्यानंतर ही सिरियल करताना, एक सिरियल करताना माणूस थकून जातो. पण श्वेताताई 4-4 सिरियल करतात. हे थकून जाणारं काम आहे. हे तुम्ही कसं मॅनेज करता, म्हणजे कसं करता हे तुम्ही सगळं फार अवघड आहे. कारण चॅनल मॅनेज करावा लागतो, ऍक्टर मॅनेज करावा लागतो, ते सगळं लिहून घ्यावं लागतं. डायरेक्टर असतात, एपिसोडची बँक कमी झाली असती, फार गोष्टी अवघड आहेत. ह्या कोणी आलेला नसतो, कोणी, हे सगळं कसं तुम्ही करू शकता. सुरुवातीला थोडंसं कठीण गेलं जेव्हा 2017ला साताऱ्यात आले तेव्हा, आणि सेटवरच उभं राहून काम करत होते. पण हळूहळू इथल्याच लोकांची साथ मिळत गेली. लोकल लोकांचा खूप सपोर्ट होता. कुठेही गेले तरी लोकेशनला कोणी नाही म्हणत नव्हतं. आणि खूप प्रोडक्शन बॉईज असा एक प्रकार असतो जो जे माझ्या डिपार्टमेंटमध्ये खरं तर कामं करतात. ते लोक असे होतात की ताई तुम्ही बोला काय करायचंय, फक्त कुठून काय आणायचंय, किती वाजता आणायचंय. मी रात्री बसायचे अख्ख्या प्लॅनिंगला आणि ती मुलं पळून काहीही करून ते सगळं मॅनेज करून आणत होती. त्यामुळे लोकल कलाकार, लोकल माणसं हे सगळे जण त्यावेळेला इतकी हिंमत दिली त्यांनी आणि इतके छान माझ्या पाठीशी उभे राहिले. तर त्याच्यामुळेच ह्या गोष्टी खूप सोप्या होत गेल्या. आणि जेव्हा एक सिरियल हिट झाली त्यानंतर मुंबईतही लोकांना कळलं की अरे बाबा असं काहीतरी एक प्रोडक्शन हाऊस आहे आणि ते लोक साताऱ्यात राहून अशी काहीतरी एक सिरियल बनवतात आणि ते खूप छान आहे, की सुपरहिट शो आहे. आम्ही त्या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स घेऊन आलो, झी अवॉर्ड सगळे. म्हणजे की असं नाव नॉमिनेशन अनाऊन्स होत होतं, अवॉर्ड अनाऊन्स होत होतं आणि आम्ही अवॉर्ड घेऊन येत होतो.
आम्ही थांबलोच नाही, आम्ही खाली बसलोच नाही अख्खा अवॉर्ड फंक्शन, उभं राहूनच टाळ्या वाजवल्या. तर हे जर का हे माझ्या पहिल्या सिरियलला मिळालेलं यश, त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप महत्वाचं ठरलं. आणि त्याच्यानंतर माणसं सगळी चांगलीच माणसं जुळत गेली, जे निगेटिव्ह होते, जे हे होते ते कळत गेले आपोआप. पण आता जी एक सुंदर छान टीम फॉर्म झाली आहे आणि जो काही सातारच्या लोकांचा सपोर्ट आहे की जाईन तिथे कधीही कुणाचे नाही हा शब्द नाही मला ऐकायला मिळत. आय थिंक ते माझं खरं यश आहे की मी हे सगळं मॅनेज करू शकते. मला पुढचा जो प्रश्न विचारायचा आहे तो अर्थातच संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आहे. प्रतापजीने जो प्रश्न विचारला की एवढं सगळं मॅनेज केलं, म्हणजे अभिनेत्री, निर्मिती आणि शिवाय उद्योजिका अशी 3 सत्र आमच्यात होत नाही. याच्या मागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक बाईच्या मागे एक सार्थ पुरुष असावा लागतो. आता संदीप सरांचा विषय म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं चेहरा कुठल्याही बाईचा खुलतोच, हे साहजिकच आहे. फक्त माझ्या बाबतीतून एक प्रश्न विचारायला लावला आहे, एवढं सगळं करतात? मी जेव्हा प्रश्नावली काढत होतो, एवढं सगळं करतात? हो म्हटले. ते एवढं मोठं दुकान त्यांचं आहे? हो म्हटले. आणि 3 घर आहेत? हो म्हटले. कुठं कुठं घर आहेत म्हटले? साताऱ्यात घर आहे, पुण्यात घर आहे, मुंबईत घर आहे. एकदा तरी संदीप भन्साळींना धमचक होताना मी म्हणून टिकले असं कधी तुम्हाला म्हणावं लागलं? काही नाही वाटतं का? मी म्हणून टिकले असं कधी म्हणावं असं वाटलं का? आणि एवढं सगळं करून सुद्धा हसतमुखानं प्रत्येक माणसाची ते त्याचं रहस्य पण सांगा बरं का जाताना. हा, विदाउट मेकअप सुद्धा हसता येतं. आणि एवढं प्रसन्न चेहऱ्यातली एकमेव अभिनेत्री महाराष्ट्रातली म्हणून श्वेता शिंदेचं नाव घेतलं जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या रहस्याविषयी आमच्याशी बोला. मी किस्सा सांगते. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता आणि नवीनच कामाला लागला होता. माझ्याकडे समोर ड्रायव्हर, माझ्या घरात खूप माझ्याकडे आहेत महिला ज्या माझ्यासाठी काम करतात. पण ड्रायव्हर समहाव मी स्वतः खूप छान गाडी चालवत असल्या कारणाने मला कुठलाही ड्रायव्हर पटायचंच नाही की तू अशीच गाडी चालवलीस, तू हेच केलेस, तेच केलेस, मग तू उतर खाली, तू बाजूला बस, मीच गाडी चालवणार. अर्धा वेळ ड्रायव्हर माझ्या बाजूलाच बसायचा, मीच गाडी चालवायची. तो ड्रायव्हर का होता हे आमच्या घरातल्याला कळत नव्हतं. तर असं करत करत काही ड्रायव्हर सोडून गेले, काही ड्रायव्हर मी काढलं, असं बरंच काही काही होत एक ड्रायव्हर फायनली आला. आणि तो ड्रायव्हर तर काहीतरी एक झालं आमच्यामध्ये बोलणं. आणि मी त्याला म्हटलं तू असं का करतोयस, म्हणजे 2 मुलं तुला झाली आहेत ना, तर 3ऱ्या मुलाची काय गरज आहे तुला, 3रं मुलं नाही व्हायला पाहिजे. तो म्हणाला की नाही पण ते तर देव देतो ना. माझं म्हणणं देव का देतो, तू मूर्ख आहेस, तू गप्प बस. 2 मुलं झाली बास झालं, आपली परिस्थिती काय आहे, आपण 2च मुलांना सांभाळू शकतो. असं मी त्याला खूप लेक्चर दिलं काय काय काय. आणि मी थोडा माझा स्वभाव स्ट्रिक्ट आहे. मला असं उगाच वाईटं काहीतरी बोललेलं, काही केलेलं असं आवडत नाही अजिबात. मी खूप स्ट्रिक्ट आहे, लेट आलेलं मला आवडत नाही, अशा खूपशा गोष्टी. तर त्याचं काहीतरी 1-2 गोष्टी झाल्या असतील. तर तो दुसऱ्या दिवशी मला न भेटता संदीपनं भेटला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम गाडीत असतात, मला सोडायचं आहे जॉब. तर त्याचं म्हणणं वा आता ह्याला कशासाठी सोडायचं आहे एवढंच होतं त्याचं, कारण जॉब सोडायचं आहे तर सगळे त्यालाच सांगायचे. तर कशासाठी सोडायचं ते म्हणाल की मॅडम गाडीत असतात, मला खोकता पण येत नाही असं तो म्हणाला. माझी रिएक्शन अशी होती की मी उठून त्याच्या कानाकडे मारली आणि माझं एवढं इतकं जोर जोरात हसायला लागलं, म्हणजे खुर्चीवरून पडतात की काय. आणि त्याला जाऊन मिठी मारली, क्या बात आहे, मस्त बाई वगैरे, जा तू सोडून काम वगैरे. मला काही कळे ना काय. तर तेव्हा त्यांनी मला हे डायलॉग मारलं होतं की नशीब समज मी म्हणून टिकलोय, तुझ्याजवळ ड्रायव्हर पण नाही टिकत आणि मी नवरा म्हणून टिकलोय म्हणजे बघ. तर हे नशीब मी म्हणून टिकलोय, हे मी म्हणून टिकली आहे, हे डायलॉग मला मारायचं आहे पण मला ती संधी मिळेना झाली. तर खूप वर्ष झाली मी ती संधी शोधतेय की कधी ना कधीतरी मी बोलणार आहे, कारण काहीतरी होईलच की आज असं काय, म्हणजे परमेश्वर मलाही संधी देणार आहे या आशेवर मी आहे. तर कधीतरी मी पण बोलणार आहे की काय नशी मी आहे म्हणून टिकली. आय थिंक असतात ना ते
शाळेतल्या पुस्तकातला एक राजू असतो बघा, की राजू आईचं सगळं ऐकतो, राजू होमवर्क पण करतो, राजू शाळेत पण जातो, राजू घरी पण येऊन चांगलंच वागतो, राजू सगळ्यांशी चांगलंच बोलतो. तर तसा माणूस माझा नवरा आहे. मला कळतच नाही रे यांचं काय करायचं असं म्हणणं, चला पटपट. म्हणजे इतका विरोधाभास आहे आमच्या दोघांमध्ये की त्यांना नेहमी असं करतात की आम्ही जण कुठे एकत्र जात असेल तर ड्रायव्हर असो ते असतील, ते गाडी चालवत असतील, मी गाडीचा काही असलं तरी ते गाडीचा दरवाजा नेहमी ते माझ्यासाठी उघडतात कायम इतकी वर्ष. तर माझं असं होतं की चला ना पटपट, म्हणजे बसा तिकडनं, मी माझी बसते, चला चला. तर असं मी अशी खूप हायपर आहे, माझं असं सगळं खूप फास्ट आहे की चला पटपट पटपट कामं उरका. आता अर्थात ज्या कामही करतात बाहेर आणि घरही सांभाळतात त्यांना माझं म्हणणं पटत असेल आणि कळत असेल, कारण काही गोष्टी ज्या बायकांनीच कराव्या लागतात. त्यामुळे माझं म्हणणं असतं की मला खूप आहे काय काय, आता चला पटपट उरकूयात असं. त्यामुळे ते खूप गुड बॉय कॅटेगरीमध्ये असल्या कारणाने, पण तरीही मला विश्वास आहे मला एक ना एक दिवस ही संधी मिळेल. सर्व रसिकांना सांगायला दुसरी बाजू आवडेल मला की संदीप भन्साळी हे अतिशय सज्जन, माझा स्वतःचा दावा आहे, अतिशय सज्जन, अतिशय निर्मळ, अतिशय हसतमुख चेहऱ्याचा अभिनेता आहे. त्यांच्याविषयी एकदा श्वेताताईंनी विनोद दिलेल्या मुलाखतीत असं म्हणलंय की त्या माणसाला 8 वर्षाच्या पासून 80 वर्षाच्या कुठल्याही माणसाला पटवता येण्याची सगळ्यात मोठी कला आहे. बरोबर, कोणालाही कोणालाही कुठल्याही गोष्टीसाठी तो पटवू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काही धोका नाही त्याचा? मला कोणी विचारतच घेत नाही, कारण माझा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, म्हणजे त्यांची आई आहेच. माझा आता मोठा प्रॉब्लेम हा झाला की माझीही त्याची आई झाली आहे. तर हे खूप नाही हो क्या होते काय, मी साताऱ्यात येते तर मला खूप वाटतं की माझ्यासाठी काहीतरी व्हावं, माझ्यासाठी काय हे तुम्ही दिलं आज म्हणून थँक्यू सो मच. हे तुम्हीच काय म्हणून ते केलंय, नाहीतर मला म्हणजे आज जर मला मरणाचं सुकमटण आवडतं साताऱ्यातलं, तर आईला मी सांगते मी निघाली आहे आणि मी पोचतीये इथे, तर हा वा मटणाचा पीठ. तर तोपर्यंत संदीप माझ्या गाडीत असतात आणि मग काहीतरी होतं आणि तिला कळतं ड्रायव्हर कडून किंवा असं काहीतरी की संदीप नाही येणार आहे, मी एकटीच येते. तर मटण कॅन्सल होतं. मटण कॅन्सल होतं का, म्हणजे काहीच नाही असं कॅन्सल करण्यासारखं, मटण तरी व्हायलाच पाहिजे ना, मला आवडतंय की नाही. मग परत येऊन खूप घाईवरून मला तिला सांगायचं लागतं, पोटात मला ठेवलंच, कळा देऊन मला जन्माला घातलंच त्यांनी नाही. तर तिकडे गेल्यावर मी एकत्र कुटुंबात राहते, जॉईंट फॅमिलीमध्ये राहते पुण्यात, तर तिथेही माझा हाच प्रॉब्लेम होतो की तिथे सासूबाई पण त्यांची आई आहे आणि माझी आई पण त्याची आई आहे. तर हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. मग मी काय करते, उलट घरी जाते आणि मग इथून जेव्हा तणतणत जाते ना, तर आता माझ्या सासूबाईंना कळतं बापरे फारच छळलंय वाटतं आईने जरा मी जरा बरं वागायला. मग मी तिथे जाऊन सांगते की हे बघा आज तुम्ही माझी आई व्हायचंय, मला जे आवडते ते आज तुम्ही करायचं, कारण तिकडे होत नाहीये. तर ही गोष्ट आहे, पण तुम्ही म्हणालात तसं इथे आहे. वाचन संस्कृतीच्या बाबतीमध्ये फार चांगला किस्सा मला ऐकायला मिळाला. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होणं हे स्वाभाविक स्वप्न असतं, पण अतिशय गमतीशीर आता सगळ्या आया इथं बसलेत आणि संक्रांतीच्या आधी त्यांना जर वाण कुठल्या विचारांचं पाहिजे असेल तर मी या ग्रंथमहोत्सवात 24व्या ग्रंथमहोत्सव श्वेताताईंची मुलाखत का घेतली, हे मोबाईल बघणाऱ्या आणि त्याचे विचित्र परिणाम होणाऱ्या प्रत्येक बाईला हे मी सांगू इच्छितो की श्वेताताईंनी प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जो वाचन संस्कृतीचा यज्ञ मांडला, अगदी हॉस्पिटलमधल्या ऑपरेशन थिएटर पर्यंत जाईपर्यंत, तो वाचन संस्कृतीचा प्रेग्नन्सीचा आपण आपला तो किस्सा आमच्या तमाम आयांना सगळ्या सांगावा. खरं तर खूप निगेटिव्ह सुरुवात आहे याची. मला कळलं मी प्रेग्नंट आहे आणि त्यावेळेला माझं करिअर एकदम पीकला होतं, इतक्या ऑफर्स होत्या, ऑलरेडी 4 शोज करत होते, 3 फ्लोअरवर होते. मला कळतच नव्हतं की काय, म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे चांगलं आहे का आत्ता हे चुकलंय, काहीच मला कळेना. इतकं माझा प्रॉब्लेम होता. माझ्या डॉक्टरने सांगितलं की नाही आता ही प्रेग्नन्सी तर कंटिन्यू करायची आणि बाळ करायचंय. आणि घरी आमच्या कळल्यानंतर घरात मला विचारतंय कोण, असंच होतं. माझी आई ऑलरेडी
हत्तीवरून साखर वाटलंय त्याच्यात होती की बाबा लग्न पण झालं, आता प्रेग्नेंट पण राहिली, म्हणजे त्याला सगळं आता छान होणार. तर ह्या सगळ्या ह्याच्यात मला माझं खूप मी मानसिकरित्या खूप खुश नव्हते त्यावेळेला. आणि मी टी व्ही ऑन करायचे कारण काही काम नव्हतं, घरात बसायचं होतं. तर एक एक प्रोजेक्ट माझा बंद होत गेला आणि प्रत्येक ठिकाणावर मी निराश होऊन घरी यायला लागले. तर मला असं वाटायला लागलं की काय चांगलं झालंय माझ्या आयुष्यात प्रेग्नंट होऊन. आणि मी टी व्ही लावायचे तर काहीतरी असं दिसायचं मला ज्याची ऑफर मला आलेली होती आणि आता दुसरी कोणीतरी करते माझ्या जागेवर. हा थॉट माझ्यासाठी इतका वाईट होता. मग आम्ही मी सांगितलं हे माझ्या मिस्टरांबरोबर शेअर केलं. मी संदीपने सांगितलं की मला असं असं होतं. तर ते मला म्हणाले की आपण डॉक्टरला कन्सल्ट करू याच्यासाठी. आणि मी डॉक्टरना कन्सल्ट केलं याच्यावर. तर ते मला म्हणाले काय की तुम्ही काम करा, तुम्ही टी व्ही बंद करा आधी, सगळ्यात आधी घरातलं, आणि कुठलंही गॅजेट, म्हणजे तोपर्यंत मोबाईल होते, मोबाईल बंद, सगळंच बंद, आणि पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मी घरी येताना म्हणाले म्हटलं पेपर वाचलं नाही मी घरात सकाळचं कधी, पुस्तकं कधी वाचणार काय माहिती. तर अभ्यासाचीच पुस्तकं मी कशी कशी वाचली. आता हे काय, तर असं करून मी घरी आले. संदीपना वाचनाची प्रचंड आवड होती, ते खूप पुस्तकं वाचायचे. ते मला म्हणाले एक पुस्तक वाच फक्त, ड्युटी म्हणून वाच, आता आपल्याला बाळ होणार आहे म्हणून वाच, कशासाठी वाच, पण एक पुस्तक वाच. ते एक पुस्तक मी वाचायला सुरुवात केली आणि मी डिलिव्हरीला जाईपर्यंत मी पुस्तकच वाचत राहिले, मी पुस्तकच वाचले. आणि त्यानंतर आधी माझा स्पीड होता की मी एक पुस्तक 5 दिवसात संपवलं, मग त्याच्यानंतर 4 दिवस, 2 दिवस, त्याच्यानंतर मी दिवसाला एक पुस्तक असं संपवायला लागले. आणि क्रॉसवर्डमध्ये जाऊन, त्याला ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे काही नव्हती, जे कोणी पण यायचं मला भेटायला किंवा काही, मी सगळ्यांना सांगायचे फोन करून माझ्यासाठी पुस्तकं घेऊन या, कसलीही आणा, काहीही आणा, पण पुस्तकं आणा. आणि आज मला कळतं की वाचन हे इतकं महत्वाचं आहे. प्रवास आणि वाचन हे तुमचं जर स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कशावरही मात करू शकता. आणि हे नॉलेज जे ना, हे जे तुम्हाला मिळतं ना इथे, ते कधीच वाया जात नाही. कुठे ना कुठेतरी, कधी ना कधीतरी त्याचा उपयोग होतो. मला कळा सुरू झाल्या तेव्हा मी श्रीमान योगी वाचत होते आणि मी शेवटच्या टप्प्यात होते. मला एवढं महाराजांचं काय आता होणार याच्यावर एवढं माझं प्रेशर आलं होतं आणि मला कळा सुरू झाल्या होत्या. मला अजून एवढं माझ्या मिस्टर म्हणून, अगं ते महाराजांनी झालंय का ना, तर आपल्याला जायचंय. तर मी गाडीत पण पुस्तक सोडलं नाही, मी तिथे पुस्तक सोडलं नाही. आणि मग फायनली मी जेव्हा डिलिव्हरीसाठी गेले त्यावेळेला मग मी पुस्तक ते ठेवलं. मग आल्यानंतर पुन्हा 1 महिन्याच्या गॅप नंतर मग मला पुस्तकाला हात लावायला वेळ मिळाला. पण माझी लेख मला जशी झाली तसं वाचन माझ्यावरती घडलं असं मला वाटतं. त्यामुळे वाचनाची आवड सगळ्यांनी प्लीज खूप पुस्तकं वाचा. आपल्या मुलांना खूप पुस्तकं वाचण्याची सवय लावा. मला कळत नाहीये हे बोलणं खूप सोपं आहे, कारण आता मला खूप प्रॉब्लेम होतोय माझ्या मुलीला हे समजवताना की मोबाईल न हातात घेता कसं पुस्तक वाचायला पाहिजे. तर हा संघर्ष आता माझाही घरात सुरू आहे, पण तो थोडासा आपण स्वतःला त्रास करून ते करूयात, कारण पुढच्या पिढीसाठी हे खूप महत्वाचं असं वाटतं मला. मोबाईल बद्दल खूप सुंदर तुम्ही इशारा दिलेला आहे. आपण खूप वाचन केलेलं आहे आणि ते सगळं आपल्या मालिकेच्या ह्याच्यातून विषय जसे तुम्ही निवडता त्याच्यातून ते दिसतंच. जशी देवमाणूस सिरियल होती मला, किंवा लागीर होती सिरियल. लागीर तर खूपच लोकांना आवडत होती, माझ्या आईला सुद्धा ती सिरियल आवडत होती. माझे वडील मेजर होते त्यामुळं तो आणखी घरातला जिव्हाळ्याचा विषय होता. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की साताऱ्यामध्ये खूप नामांकित असे लेखक आहेत, उदाहरणार्थ राजेंद्र माने आहेत, यशवंत पाटणे सर आहेत, अनेक लोक आहेत इथे. तर ह्या लेखकांचा कधी तुम्ही विचार करणार आहात का? नाही, आता मी स्टेजवरच बोलेन मग यांना. मी कॉल लिस्ट दाखवू शकते, माझा फोन दाखवू शकते, मी या माणसाला केलेले फोन, इतक्या वेळा मी यांना फोन केले. प्रताप सर, तुम्ही दुनियेसाठी लिहिताय, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. म्हणजे आधी तर मी सुरुवात, सर प्लीज लिहिता का, मग त्याच्यानंतर सर तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे, वरती मी गेले होते की आपण, तुम्ही सातारचे आहात, मी सातारचे आहेत, तरी पण तुम्हाला माझ्यासाठी काय लिहायचं नाहीये. मग ह्या लेवलवर गेली. मग झीच्या ऑफिसमध्ये भेटले की पळून जायचे मला बघून. ते मगाशी कसे म्हणाले, आम्ही एखाद्या वेळेला झीला भेटलोय,
तसं नाहीये ते मला तिच्या ऑफिसमध्ये बघता क्षणी ते युटर्न मारायचे आणि ते पण झाले बापरे आली ही, असं होतं ते. असं काही आम्ही भेटलो असं काही नाही झालेलं. पळापळीचा कार्यक्रम व्हायचा आमचा आणि ह्यांचा, कारण ह्यांना वाटायचं की आता ही माझ्या मागे लागणार, मला म्हणतात माझ्यासाठी कधी शो लिहित आहे. तर नाही आता वचन आपल्याकडे वचन हे इतकं कमाल सिरियलला. तर नक्की लिहीन मी, मल्ल्याचं आहे तुमच्यासाठी खरं तर. परंतु संभाजी महाराज लिहिल्यानंतर मी तसं तब्येत माझी खराब झाली होती, तुम्हालाही माहिती आहे. मग तेवढ्यासाठी मी सोडलं ना तुम्हाला, मी नाही पळापळी नाही नंतर केली ना मग. परंतु आता मी लिहू शकतो तुमच्यासाठी. परंतु माझा प्रश्न असा आहे की साताऱ्यातही काही मान्यवर मला आवडेल 100% करण्यासाठी, का नाही. विशाल कदम जो देव माणूसचे डायलॉग्स लिहितो, आता सर्वज्जीचे डायलॉग्स ह्या मुलीने खूप छान इथे परफॉर्म केले, थँक्यू सो मच. खूप अवघड आहे बरं का ते करणं, हो, पण ते केलं. तर ते सगळे डायलॉग्स ज्या मुलानं लिहिले, विशाल कदम तो सातारचा मुलगा आहे, आणि अभय सिंह जो आता आप्पीएमचे कलेक्टर लिहितोय तो सांगलीचा मुलगा आहे. तर असे खूप माझ्याकडे रायटर्स आहेत. ऋषिकेश तुराई तो पण सांगलीचा होता. तर आता माझ्याकडे तेजपाल वाईचा ज्याने लागिरे लिहिली सातारा. तर असे खूप सातारचे रायटर्स ऑलरेडी माझ्याकडे काम करतात आणि मला 101% आवडेल. सर प्लीज माझ्यासाठी हा ऑनर असणार आहे, तुम्ही माझ्यासाठी लिहिलं. माझा आणखी एक असा प्रश्न आहे की सध्या मराठी चित्रपटसृष्टीची अवस्था थोडीशी केविलवाणी आहे. विषय खूप चांगले आहेत, प्रतिसाद तेवढा मिळत नाही. आपण जसं सिरियलच्या माध्यमातून जसा एक छोटा पडदा तुम्ही व्यापून गेला, तसं मोठ्या पडद्यासाठी तुम्ही काय तुमच्या काय मनात आहे का, आणि तुम्ही करावं असं मला वाटतं? नाही, मलाही असं वाटतं, आणि मी काहीतरी स्वतःच लिहिती आहे, सुरुवात केली मी, पण ते स्क्रिप्ट व्हायला आणि ते फ्लोरवर व्हायला थोडासा वेळ लागेल. पण 2025 संपेपर्यंत कदाचित वज्रची मोठी पहिली कलाकृती येईल लोकांच्या. अनेक प्रश्न मिटतात स्वतः तुम्ही आल्यामुळे. इथे लेखकांना लिहिण्याचं वज्रमूठ मिळेल, आणि दिलेला शब्द न पाळला असं वाटलं असं तर ते पाळतील असं वाटतंय. आम्हालाही असं वाटतं की खूप दिवसांनी एखाद्या काही गोष्टी भेटल्या तर त्या चांगल्या होतात. वनराज मग अशी त्यांनी एक शेर मारला, माझाही जरा खिशात एक शेर ठेवलाय. तो असा आहे, दिल दिया तेरे प्यार के हत्ती, जान गई ऐतबार के हत्ती, मर गए लेकिन खुली रही आंखें, श्वेताताई वो आपके इंतजार की हत्ती. आज अनेक प्रश्न मिटतायत. आज वाचन संस्कृतीचं बळ तुम्हाला सांगण्यासाठी श्वेताताई इथे, या मातीतला सुगंध सांगण्यासाठी, संबंध महाराष्ट्रभर ज्या बोलीभाषेला, मी बोलीभाषेवर येतो आता, सातारची विशिष्ट बोली भाषा आहे. अरे भावा लय, हे जे शब्द आहेत हे आजही अजय नावाने ओळखतात. हे का तुमचं फार मोठं यश आहे. अनेक जणांची नावं विसरतात, पण त्यांची जी सिरियल मधली नावं आहेत त्याच नावाला ती अजरामर होतात. आज मला एक गोष्ट अशी प्रश्न विचारायचं की ह्या क्षेत्रामध्ये जात असताना मधला एक प्रश्न राहिलाय की रस्त्यानं जाणाऱ्या एका प्रेग्नंट स्त्रीची, ती कोणती कोणाची तुमची नाही, संवेदनशील हळव्या मनाची, सातारच्या मातीतली, आजच्या 12 जानेवारीला एक जिजाई कशी असते ते तुम्हाला सांगतोय. लक्षपूर्वक ऐका, स्वतःचे मोबाईल बंद करून. एक सेलिब्रिटी रस्त्यानं स्वतःच्या 4 चाकीनं चालली आणि तिनं पाहिलं की एक 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेली एक महिला आज रस्त्याच्या कडेला इवळते. तिला हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी फार वेळ लागतोय. तो किस्सा आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. मला म्हणजे खरं तर मी प्रेग्नंट होते त्यावेळेला, पण मला माहिती नव्हतं की मी प्रेग्नंट आहे. आणि आमचा एक व्यवहार होता, त्याच्या सह्या होत्या, म्हणून मी एका ठिकाणी होते का तहसीलदार ऑफिसच्या बाहेर, आणि गाडीत बसले होते की गर्दी नको माझ्यामुळे, उगाच त्या ऑफिसमध्ये गोंधळ नको, माझा जेव्हा टर्न येईल त्यावेळेला मी गाडीतून उतरेन आणि सह्या करायला जाईल. तर गाडीत बसलेले असताना रस्त्याच्या कडेला गाडी पार्क होती, आणि मला असं कळलं की एक बाई होती आणि तिच्या बाजूला एक यंग बाई होती जी प्रेग्नंट होती, बरोबर होती, आणि कळत होतं की तिला कळा सुरू झाल्यात. आणि रिक्षाने काही नाही, ती चालत चालली होती, ती बाई तिला चालत घेऊन जात होती. तर मला असं कळलं नाही, ती गेली चालत आणि ते परत दोघी चालत आल्या. तर मला बाहेर असं एक सरकारी हॉस्पिटल दिसत होतं, तर मला असं वाटलं की त्या गेल्या, त्या हॉस्पिटलमध्ये जातील.
जाताना बघितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मी गप्पा मारत होते, माझ्या वहिनी होत्या आणि मी त्याला परत येताना पाहिलं तर मला कळलं की परत का आलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे होतं, कळा सुरू झाल्या. आणि ती बाई तिथे रस्त्यावर बसली आणि जोरजोरात ओरडायला लागली आणि रडायला लागली. मला काही कळेना आणि लोक उभी आहेत, तमाशा बघतायत, पण कोणी काही मदत करेना. मी गाडीतून खाली उतरले, माझी ओढणी होती, त्या ओढणीने मी आधी धरलं. त्या बाईला म्हटलं तुमचा पदर घ्या समोर, आणि मला काही कळेना. मग मला तिची सासू होती, तिने सांगितलं की त्या सरकारी दवाखान्यात तिला ऍडमिट करून घेतलं नाही. बरं, आत्ता परिस्थिती अशी होती की त्यांना उचलून आम्ही तिथं घेऊन जाऊ शकत नाही त्या सरकारी दवाखान्यात. तर मी म्हणजे काय असतं माहिती नाही, पण कुठनं काय बळ मिळतं आणि कसं होतं, आणि मला ह्याच्यातलं काहीही नॉलेज नाही. पण तिथे त्या वेळेला आमच्या ओढण्या धरल्या, 2 बायकांना आणखीन बोलवलं, त्यांच्या ओढण्या धरल्या, माझ्या वहिनी होत्या, त्यांना गाडीतून खाली उतरवलं आणि तिथे रस्त्यावर त्याची डिलिव्हरी झाली. आणि मला आत्ताही मला असं हातमध्ये असे तरतर करते. मी तो विचार केला तरी की मला कळत नव्हतं, आणि ती नाळ होती अशी मोठी, आणि कधीतरी आपण ते पिक्चरमध्येच बघितलेले आपले संस्कार तेच, ते मला असं वाटतं उलटं धरायचंय, मध्ये बाळ रडेल, हे सगळं मी करत होते. आणि ती नाळ होती, ती नाळ कशी आता कापायची हे मला कळेना. तर मी ते बाळ असंच त्या सासूच्या हातात दिलं आणि मी पळत गेले त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. आणि मी तिथे त्यांना असं वाटलं अरे बापरे श्वेता शिंदे इकडे कशा काय हे सगळं कळेपर्यंत मी तिथे इतक्या जोरात ओरडले की मला फक्त स्ट्रेचर पाहिजे आणि मला 4 माणसं पाहिजेत आत्ता या क्षणात. सो काही एक विलंब न करता ते लोक आले, त्यांना मी त्या स्ट्रेचरवर टाकलं, त्या बाळाला घेतलं, मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्याबरोबर. त्या सगळ्या ह्याच्यात तिथे माझा नंबर लागला, ते व्यवहाराचं जे काही झालं त्याच्यात ते नंतर जाऊन मी काम केलं. पण त्या क्षणाला मी ते केलं आणि मला आजही त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की आपल्यामुळे त्या महिलेला काहीतरी झालं असतं, पण ते झालं नाही, आपल्यामुळे ते वाचलं आणि ते बाळ जन्माला आलं आणि ते दोघंही सुखरूप आहेत. ह्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे शरीरची निर्मिती करणं आणि एखाद्या निर्मितीसाठी आपलं योगदान देणं हे एखाद्या उत्तम आईलाच जमतं. आज मगाशी ज्या उल्लेख केला ते 2 मेजर इथे बसले, लागीर हा अतिशय संवेदनशील विषय. तुम्ही जर मिलिटरी ऑफिसिंगला गेलात तर प्रत्येक घराघरामध्ये एक सैनिक आहे, पण त्या घरामध्ये बँडबाजा हा उशिरा वाजतो, कारण आजकालच्या मुली ह्या सैन्यातल्या माणसाला मुलगी द्यायला तयार होत नाही. हे सगळ्यात मोठं. तो विषय तुमच्या डोक्यात कसा आला? मराठा बटालियनच्या समोर तुम्ही गेलात, त्यांची मरधरणी कशी केली, एवढ्या डिफेन्स मिनिस्ट्री समोर आपण त्यांना कन्व्हिन्स कसं केलं, हा चित्तदारा प्रसंग आम्हाला सांगावा. कारगिलला मी गेले होते. मराठी तारका हा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये सगळ्या मराठी अभिनेत्री परफॉर्म करायच्या, आणि तो कार्यक्रम घेऊन आम्ही कारगिलला गेलो. तर कारगिलला परफॉर्मन्स केल्यानंतर प्रत्येकीचा काही डान्स होत होता आणि त्याच्यानंतर तिचं मनोगत ती व्यक्त करत होती. जसा मी माईक हातात घेतला तसं काय बाप रे एवढ्या टाळ्या वाजायला लागल्या की मला काही कळेच ना. बरं, आपण आत्मपरीक्षण असतं ना स्वतःचं, आपण काही एवढा भारी डान्स केलेला नाही की एवढ्या टाळ्या वाजायला पाहिजे. त्यामुळे माझ्या मनात खूप प्रश्न पडला की हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी होतंय. आणि मी जेव्हा माईक हातात घेतला तर मागून असा एक आवाज आला की मॅडम मराठीत बोला, प्लीज मराठीत बोला. आणि ते पण असे शिस्तबद्ध आहेत सगळे, आणि अख्खा क्राऊड हे सगळे जवान होते, सगळं जो कोणी ऑडियन्स होता जवान होता. तर मग माझ्या लक्षात माझी ट्यूब पेटली, म्हटलं किती लोक सातारचे आहेत? तर सगळे हात वर. आणि मला असं वाटलं क्या बात आहे, म्हणजे आपण कारगिलमध्ये कुठे, आपण साताऱ्यात जाऊन थोडंसं थंड आहे, बाकी काही नाही. तर असंच मला वाटायला लागलं. आणि मला त्याच्यानंतर मग मी त्यांच्यावर गप्पा मारायला गेले. इतकं मला भारी वाटलं. मिलिटरी अपशिंगेमध्ये घरटी एक माणूस आहे तिथे आज सैन्यात भरती, आणि त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना मला हे कळलं की लग्नासाठी मुलगी मिळत नाही. आणि त्यावेळेला मी तिथे जेव्हा त्यांचं काम पाहिलं तर मला वाटलं अरे ह्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग जेव्हा मी परत मुंबईत आले त्यानंतर शांतपणे बसून विचार केला की आपण तर आपलं मुंबईत येऊन करिअर केलं, पण आपल्याला पण त्रास झाला साताऱ्यातून मुंबईला येऊन करिअर करण्यासाठी. एक विषय आहे जो साताऱ्यातला विषय आहे, एक विषय आहे की मला माझ्यासारख्या लोकांना स्ट्रगल करावं लागतं. या दोन्ही गोष्टीचा तोडगा निघू शकतो
जर मी साताऱ्यात गेले तर. आणि म्हणून मी त्या दिवशी निर्णय घेतला की काहीही झालं तरी मी माझं स्वतःचं जे काही सुरू करेन प्रोडक्शन हाऊस ते मी मुंबईत सुरू नाही करणार, मी साताऱ्यात करणार. त्या दिवशी झीच्या ऑफिसला गेले आणि मला त्याच्या आधी तेजा भेटला होता, तेजपाल वाघ, आणि त्याला मी सांगितलं होतं की माझ्या मनात असं काहीतरी आहे. तो म्हणाला की आपण ह्यांना घेऊन एक छान स्टोरी करू शकतो. तर आमची चर्चा झाली आणि मी म्हटलं चल आपण झी मराठीला ऐकूया. आणि आम्ही झी मराठीला ऐकवलं. झी मराठीचे विशेष आभार, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता काय संबंध, पहिल्यांदा मी प्रोड्यूस करणार, सैन्यातला सब्जेक्ट, का टेलिव्हिजनला चालेल, साताऱ्यात कसं शूट होणार, या सगळ्याचा विचार न करता 15व्या मिनिटाला तो माणूस मला म्हणाला आपण हा शो करतोय, 1 मेला टेलिकास्ट होईल. तोपर्यंत माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव काय ठरवायचं हाही विचार मी केला नव्हता. जेव्हा मला पेपर वर्क माझं सुरू झालं, कारण चॅनलमध्ये खूप पेपर वर्क करावं लागतं, त्यावेळेला माझी पळापळ झाली सुरू की आता बापरे आधार कार्ड येते. तर मला त्यांनी सांगितलं झी मराठीचे बिझनेस हेड, मी आवर्जून त्यांचं नाव घेईन, निलेश मयेकर म्हणून, त्यांनी मला सांगितलं की ऐका तुम्ही फक्त शोवर कॉन्सन्ट्रेट करा, हे पेपर वर्क वगैरे सगळं होत राहील. आत्ता महत्वाचं काय आहे तर आपल्याला शो येतो. खंडोबा नावाची सिरियल एवढी सुपरहिट झाली होती 7 वाजता, आणि त्याच्यापेक्षा मोठा शो द्यायचा ही माझ्या खांद्यावर एवढी जबाबदारी होती. पण ते तसं सुरू झालं आणि लागेरा आलं आणि मला असं वाटलं की म्हणजे सातारा पेटून उठला होता त्याच्या मागे, आणि इतकी त्याला प्रसिद्धी मिळाली. हे सातारच्या लोकांचं एवढं प्रेम मिळालं, त्या शूटिंगच्या सेटच्या बाहेर एवढी गर्दी होती, म्हणजे मी विसरूच शकत नाही. आणि ती वेळ अशी होती की माझं बाळ इतकं लहान होतं तर मी ती कडेवरनं माझ्या खाली उतरायचीच नाही, कारण तिला सगळे नवीन नवीन माणसं दिसायची. तर तिला कडेवर घेऊन मी ते सगळी कामं केलेली. तिला मांडीत झोपायला घ्यायची आणि माझे प्रोडक्शनचे लोक बसायचे माझ्याबरोबर मीटिंगला. तर अख्खा वेळ म्हणजे मला आठवतं मी 10 तास तिला कडेवर घेऊन फिरवलं. मग हळूहळू तिला तिथल्या म्हशी, कोंबड्या, हे सगळं कुत्रे, हे सगळे तिचे फ्रेंड्स व्हायला लागले. मग त्याच्यानंतर चांदवडीतले मग पहिली तिची शाळा म्हणजे अंगणवाडी. माझं म्हणणं शिक्षण आहे, कुठेही शिक्षण तेच मिळणार, तिने फक्त जाऊन बसणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मग ती ऍटलिस्ट असं अर्धा तास तरी जाऊन खेळून यायची किंवा असं काहीतरी ते सुरू झालं. मग चांदवडीतल्या सगळ्या छोट्या छोट्या मुली तिच्या मैत्रिणी झाल्या आणि त्या कोंबड्या पण तिच्या मैत्रिणी झाल्या. कोंबड्या अशा कुठेतरी जागा शोधतात आणि अंड घालतात, तर त्या डालग्यात जाऊन बसायच्या, ही डालग्याच्या बाहेर बसायची. आता ही कोंबडी अंड देणार, मग मी अंड घेणार. त्या म्हशीची धार काढायला आमचे जगुदा म्हणून होते ज्यांच्या घरी आम्ही शूटिंग करायचो, ते म्हशीची धार काढायला हिचा पहिला नंबर, कारण हिला दूध इतकं आवडायचं. तर ते पहिलं तिचं म्हणणं ते पेसवालं दूध पाहिजे. आता ह्याच्यात मला नंतर एक प्रॉब्लेम झाला की नंतर रोज तिला पेसवालं दूध मी कुठनं आणू, कारण नंतर मी इथे आले, साताऱ्यात आले, मग पुण्याला गेले. पण ते अंड तिला आजही गावठी अंड आणि ते तांदवडीतले जाणती तिला कळतात. आजही माझ्यासाठी पिठातलं घालून त्या आजी आहेत, आता 93 वर्षाच्या आहेत, आणि मी त्यांना भेटण्यासाठी म्हणून तिला तिथे घेऊन गेले परत त्यांना भेटवण्यासाठी म्हणून. तर त्यांनी मला बघितल्यानंतर मला म्हणाल्या मॅडम तुमचं बाळ कुठे आहे? तर ती माझ्या शेजारी उभी होती. म्हणलं बाळ हे आता एवढं मोठं झालंय. पण तिला म्हटलं ह्यांचा आशीर्वाद घे, ह्या अशा वाकलेल्या आजी आहेत, पण मी जोपर्यंत माझी मीटिंग संपून येत नाही तोपर्यंत काठी घेऊन का होईना पण तिच्या मागे मागे फिरायचं आणि तिला सांभाळायचं. तर किती हा सपोर्ट असावा, म्हणजे हा सपोर्ट नाहीये का आईला मिळाला तर आई काय करणार. आणि मग मला असं वाटतं माहेरचीच माणसं हक्काने करू शकतात. जशी माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली माझं बाळ सांभाळायला आणि त्याच्यामुळे लागिरं घडलं, तर अशा सगळ्याच लोकांचा कुठल्या ना कुठल्या ह्याने वेने याच्यासाठीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण एवढी मोठी कलाकृती अशी एकट्या कुणी घडत नाही, ते सुचणं, ते इथे येणं आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेणं, असं सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी. खरं तर खूप निर्मिती प्रक्रिया जी आहे ना ती खूप अवघड आहे आणि विशेषतः सिरियलची निर्मिती प्रक्रिया फार अवघड आहे. मला एक प्रश्न असं विचारायचा की देव माणूस का करावं असं वाटतं आणि कसं सुचलं? इथे नाही सांगायला पाहिजे मी. काहीतरी वेगळं करायचं, सगळ्या लव्ह स्टोरीज चालू होत्या, काहीतरी वेगळा विषय करायचा म्हणून माझ्या डोक्यात खूप सतत ते सुरू होतं.
एका पोलिसांच्या कार्यक्रमाला मी चीफ गेस्ट होते, प्रमोद पाहुणे म्हणून बसले होते आणि माझ्या बाजूला होते सीबीआयचे कन्वर्ट साहेब. तर ते त्यावेळेला एका केसवरती काम करत होते आणि मी ती चर्चा ऐकली आणि उत्सुकता म्हणून मग मी ते विचारायला लागले. तर मी त्यांना म्हटलं मी उद्या तुमच्या ऑफिसला येऊ का? तर ते म्हणाले की नाही नका येऊ मॅडम. म्हटलं ओके मी येते. तर ते म्हणाले, त्यांना असं वाटलं की मी चुकीचं ऐकलं म्हणून ते मला परत निघता उठल्यानंतर आमचं भाषण झालं, त्यांचं भाषण झालं, माझं भाषण झालं, सगळं झालं आणि परत आम्ही निघालो. तर ते म्हणाले की त्यांना असं ते खरं वाटेल ना. तर निघता मी त्यांना म्हणाले हा मग उद्या भेटू आपण. ते म्हणाले की नाही मॅडम ते नाही, जरा मी उद्या बिझी आहे. नाही म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, मी येतेच आहे उद्या. त्यांचा नाईलाज झाला. त्यामुळे मी जायला लागले. एक केस स्टडी केली आणि मला असं वाटलं की त्याचा डेली सोप करायला पाहिजे. त्याच्यासाठी कुटुंब आलं पाहिजे, मग काही गोष्टी आल्या पाहिजे, इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आले पाहिजेत त्याच्यातले आणि मग त्याच्यातनं ते सगळं घडत गेलं. परत तेच मी झी मराठीच्या समोर गेले विषय ऐकवायला. त्यावेळेला माझं मिसेस मुख्यमंत्री पण सुरू होतं झी मराठीला आणि असे ते लोक सगळे बसले होते आणि मी त्यांना विषय ऐकवायला गेले. तर मी विषय ऐकवला, एक माणूस मर्डर करतो आणि नंतर आपण शोधून काढायचंय आणि ते असे कन्फ्यूज होते. मग मी परत एक पेन घेतला आणि बोर्डवरती असे सगळे कॅरेक्टर्स मांडले त्याच्यामध्ये, सर्वची हे ते सगळे की असं असेल असं असेल असं असेल. एक माणूस मुंबईतून आला, पळून इथे आला, असं सगळं केलं आणि मी परत वळून मागे बघितलं तर नशीब ते लोक होते तोपर्यंत. मला वाटतं निघूनच जात आहेत का काय. तर ते माझ्याकडे असे बघत होते. तर मी लगेच पेन खाली ठेवला. म्हटलं ऐका ना, हे जे काय मी सांगितलं ते सगळं विसरून जा. कारण मला वाटलं आहे ती सिरियल बंद करतात का काय, बाईच्या डोक्यावर परिणाम झाला असं त्यांना वाटायला नको. म्हटलं नाही मला काहीच म्हणायचं नव्हतं, आपण नंतर भेटू, आपण हे कंटिन्यू करू. माझा शो जो चालू आहे तो मस्त चालू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मला आपलं असं चुकतच वाटलं की याचं काहीतरी होऊ शकतं म्हणून मी आपल्या आले. तर ते म्हणाले की ते असं परत शांतपणे माझ्याकडे बघत राहिले. मला म्हटलं तुम्हाला विश्वास आहे? म्हटलं मला असं वाटतंय की हे होईल, पण ठीक आहे म्हटलं, त्याचा काही आग्रह नाही. आणि परत तसंच झालं. 10व्या मिनिटाला त्यांनी मला सांगितलं आपण हा शो करतोय. हे नशिबाने होत गेलं आणि त्याच्यातली सगळी पात्र इतकी सुंदर रंगत गेली. स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हे त्याचे लेखक होते. पद्मा शिंदे चॅनलकडनं त्याच्या EP होत्या. तर ह्या सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती एवढं काम केलं आणि तो लॉकडाऊनमध्ये आम्हाला त्याच्यावरती खूप काम करायला खूप छान वेळ पण मिळाला. तर त्याच्यामुळे ती सगळ्यांच्या मेहनतीने ती कलाकृती आली आणि मला वाटतं पहिल्या 10 एपिसोडमध्ये सुपरहिट शो होता तो. खरं तर ही मुलाखत अशीच रंगत राहणार आहे, परंतु मी काल परवा कवी संमेलनामध्ये सातारच्या मातीच्या विषयी मी म्हटलं होतं गंगावणे साहेब की सातारच्या मातीविषयी बाहेरची माणसं असं म्हणतात की ह्या की चिटी शिट्टी बेटी पीछा नाही छोडती. हे संदीप भन्साळीने त्यांना सांगितलं तर ते कबूल करतील. अगदी अगदी. वामिका जी आपली कन्या आहे, आपली मुलगी जी वामिका आहे, त्या वामिकावर आपलं प्रचंड प्रेम आहे आणि तुम्ही त्यासाठी मधला जो काळ होता तो सातत्याने तिच्याबरोबर दिला. वामिका ही कदाचित आणखी पुढच्या 50व्या ग्रंथ महोत्सवाला तिची मुलाखत, कारण ती ग्रंथांच्या गर्भसंस्कारांना तयार झाली ना, बरोबर आहे ना सातारकर? आणि याच मातीचं ते वैशिष्ट्य आहे. कदाचित वामिकाची मुलाखत पुढचे वारसदार आमचे ग्रंथ महोत्सवाची घेतील. ही 24 वर्ष आमची साधना चालू आहे, आम्हाला फार त्याचा आनंद आहे. या क्षेत्रामध्ये ऑडिशन देण्यासाठी मगाशी सांगितल्या पद्धतीनं श्वेता खरातनं तसं मुंबईला जायची गरज पडत नाही. पण या क्षेत्रामध्ये भूमिका मिळावी, ऑडिशनला रांग लागलेली असते. अशा वेळी या तरुणी ज्या आहेत का नाही, त्यांची फसवणूक होऊ नये या क्षेत्रामध्ये, त्यांच्या कोणती भावनेची कोणी विश्वासघात करू नये, यासाठी एक नंदा दीपस्तंभ म्हणून आपली भूमिका काय असेल, आपण काय सांगाल या तरुणांना? मला असं वाटतं फसवणूक ही फक्त याच क्षेत्रात होत नाही, प्रत्येक क्षेत्रात होते. मग ती एअरलाईन इंडस्ट्री असो, कॉर्पोरेट क्षेत्र असो, तुमचं काहीही असो, तुम्ही तुमच्या संस्कारांवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक आईवडिलांनी पण त्यांच्या मुलांवर. ह्या गोष्टीसाठी कधी कुणी तुमच्याकडे पैसे मागितले
जसं सैन्यात भरती होण्यासाठी पण आम्ही हा विषय दाखवला होता. आमचे मामा आहेत लागेल मधले इथे, तर त्याच्यामुळे संतोष पाटील थँक्यू. मी त्यांच्यासाठी आमच्या प्रत्येक सिरियलमध्ये रोल आम्ही लिहितो आवर्जून, कारण संतोष पाटील हे वज्राच्या शो मध्ये असलेच पाहिजे असा आमचा हट्ट असतो. तर संतोष सरांना पण माहितीच आहे. म्हणजे तर सैन्यात पण भरती करून घेण्यासाठी पण पैसे मागितले जातात. अशा काही एजन्सीज आहेत किंवा तसंच आहे आमच्याकडे पण, की तुम्हाला आम्ही काम देतो पण आधी एवढे पैसे द्या. माझं असं म्हणणं आहे की कुणीही हे जर करत असेल तर ते ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. कधीच कुणालाही तुम्ही पैसे देऊ नका. पैसे देऊन तुम्हाला कामं मिळत नाहीत. मुलींना मी आता खूप ओपन बोलते की हा माझ्याबरोबर कॉम्प्रोमाइज कर, मग मी तुला रोल मिळवून देतो. काहीही गरज नाही. तुमच्यात जर टॅलेंट असेल तर तुम्हाला तो रोल मिळणार, आणि तुम्हाला जर तो रोल तुमच्या टॅलेंट नाही आहे तर तो नाही मिळणार. लवकर मिळेल, उशिरा मिळेल, थोडा आणखीन उशिरा मिळेल, ते आपल्याला माहिती नाही कधी ती वेळ आहे. पण जर असेल, इफ यू आर टॅलेंटेड आणि हार्डवर्किंग, तर तुम्हाला 100% रोल मिळणार. कधीच ऍब्सोल्युटली कॉम्प्रोमाइज या शब्दावर मला तर वाटतं मुलीने कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये झोकू नये. आणि मी तर साताऱ्यातून गेले होते, छोट्या शहरातून किंवा काय, मी आयुष्यात कधी झुकले नाही. मला प्रचंड अभिमान होता त्या गोष्टी की जे काय आहे ते मी माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती काम करणार, कारण मी माझ्या कामात इतकी चोख होते की तिथे मला धरून दाखवा तुम्ही. आजही मी जेव्हा निर्मिती करते तर मी इतके चोख एपिसोड्स देते. त्यामुळे माझं म्हणणं असतं की तुम्हाला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करायचे, माझ्या कामात करून दाखवा. हिंमत असेल तर फील्डवरती भेटा. हेच आहे माझं गुरुमंत्र. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, स्वतःवर विश्वास ठेवणे, हार्डवर्क करणे, कुठल्याही क्षेत्रात काही प्रॉब्लेम नाही. श्वेताताई, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे. म्हणजे मी सुद्धा हे क्षेत्र इतकं जवळून पाहिलेलं आहे, आणि तुम्ही जे काय आता 2 शब्द सांगितलेत या सगळ्या समोरच्या मंडळींना, ते त्यांच्या आयुष्यासाठी ही एक शिदोरी राहणार आहे. आज या ठिकाणी तुम्ही आलात म्हणजे प्रदीप सर मला वारंवार म्हणत होते की श्वेताताईंनी या ग्रंथ महोत्सवामध्ये यायला हवं, आणि ती अशक्य गोष्ट होती, कारण मला माहिती होतं की तुमचं शेड्यूल काय कसं असतं. ते एक सिरियल मी लिहिली तर मला चालता येत नव्हतं, असे बरेच दिवस अशी परिस्थिती होती माझी. आणि मी अनेक सिरियल नाही म्हटल्या बरं का श्वेताताई, खूप सिरियल नाही म्हणाले, कारण मला ते त्याचं जे टायमिंग आहे किंवा त्याची जी वेळ पाळावी लागते ना, ती खूप अवघड गोष्ट आहे. आणि ते माझं करून झालं होतं. मी जवळजवळ आता 4-4.5 एपिसोड लिहिले, हिंदीची सिरियल लिहिली, मराठी, पण ते खूप अवघड होतं. त्यामुळं प्रदीप सरांनी मला जेव्हा सांगितलं की अरे श्वेताताई फोनच घेत नाही, श्वेताताई येतील का, किंवा ते कसं शक्य आहे, शक्यच नाही. तर माझी एक कळकळीची विनंती, मी जेव्हा श्वेताताईने सांगितलं की श्वेताताई ग्रंथ महोत्सव फार मोठा आहे, त्याला फार मोठी परंपरा आहे, श्री चिटणीस असतील, डॉक्टर यशवंतराव पाटणे असतील, राजेंद्र माने असतील, अनेक सर इथे, मेनकुदेव सर आहेत, हे खूप मोठमोठे लोक आहेत, आणि इथे खूप मोठमोठ्या लोकांनी इथे येऊन हजेरी लावली. मी प्रदीप सरांना म्हटलं मी प्रयत्न करतो, विचारतो, कारण अगोदर आता त्यांनी किस्सा सांगितलाय की मी त्यांना नाही म्हणालो किंवा मी माझ्या काही मजबुरीमुळे. करेक्टच किस्सा आहे तो, किस्सा चुकीचा, ते काही म्हणू दे. तर त्या म्हणतील का नाही, किंवा पण त्यांनी उदार म्हणलं, त्यांनी हे आमंत्रण स्वीकारलं. आणि प्रदीप सर, तुम्ही खरंच हे तुमच्या मनात हे जे नाव आलं ते आज सार्थकी लागल्यासारखं मला वाटतंय. ग्रंथ महोत्सवाला की आम्ही लक्ष ठेवून असतो वर्षभर, आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांच्यापेक्षा या कार्यक्रमाचं नाव 24व्या ग्रंथ महोत्सवात हे श्वेतपर्व आहे हे सातारकरांना ठणकावून माहीतच आहे, पण ठणकावून सांगण्यासाठी आजचा हा प्रयोग आला. पत्र श्वेताताई तुमच्या नावाचं आले, सचिन माने ते पत्र देतील. आमच्या स्पेशालिटी आहे नाही का पत्राची, ते पत्राचा मजकूर असा आहे. ते कोणी लिहिलंय ते मला माहित नाही, पण साताऱ्याच्या मातीनं श्वेताताईंना पत्र लिहिले, तेवढं लक्षपूर्वक आहे. कुणी लिहिले सातारच्या, ती बोलू लागली. एकेरी शब्द हा मातीनं वापरलेला, आईनं वापरलेला आहे. प्रिय श्वेता, सप्रेम नमस्कार.
तुझा आज म्हणे ग्रंथ महोत्सवात कौतुक होणार आहे, आज तुझा सन्मान होणार आहे. खूप छान प्रसंग आहे बरं का. आज माता आणि माती यासाठी तू केलेले प्रयत्न त्यांचा आज ग्रंथ महोत्सवात चीज होणार आहे. श्वेता, तुझ्यातली कवयित्री मी तेव्हाच, तुझ्यातली अभिनेत्री तेव्हाच, तुझ्यातली निर्मिती मी तेव्हाच ओळखली होती जेव्हा तुझ्या आईनं तुझी नाळ तिच्या पोटातून माझ्या पोटात घातली तेव्हा. आणि तेव्हाच तिची नव्हे तर या साताऱ्याची मातीची कूस रुजवली गेली हे मला तेव्हाच समजलं होतं. श्वेता, खूप कष्ट करतेस बरं का. तीनही पातळीवरती तू जगतेस, तीनही गावामध्ये तू घर करतेस. अगं 3 ठिकाणी घर आहे. कोण म्हणतं तुला? इथल्या प्रत्येक रसिकाच्या घरात मनात तुझं घर आहे, ते घर फार मोठं आहे ग. श्वेता, आज तुझा म्हणे ग्रंथ महोत्सवात सन्मान होतोय ना, तुझ्या परिसाच्या स्पर्शानं अनेक मुलं तयार होतील बघ. आणि तीही श्वेता शिंदे होती. श्वेता, खूपच देश बरं का. संदीप सरांच्या बरोबर तुझा संसार आणि एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्याची तुझी कमाल आज प्रत्येक गृहिणीनं स्वीकारलं ना तर खरं संक्रांतीचं वाण तिला मिळेल. आणि ती नुसती रूपवान होणार नाही तर ती प्रत्येक आई गुणवान होईल एवढं मात्र नक्की. ग्रंथ महोत्सवात आलीस ना, गरोदरपणा पुस्तकं वाचलीस ना, आणि ती वामिका नावाची मुलगी तू दिलीस ना या मातीला, तू लक्ष्मी झालीस ना. खूप कष्ट करतेस. आज साताऱ्यात, उद्या पुण्यात, परवा मुंबईत एका वेळी 4-4 सिरियल, हजारो तरुणांच्या कुटुंबांची मायबावली झालीस. तुझ्या वज्र मुठीने तू वज्र फाउंडेशन सुरू केलंस. आईचा आदर्श उद्योजिका झालीस. वामिकावर पुस्तकांचे संस्कार आहेत ना. पुन्हा कधीतरी ग्रंथ महोत्सवात तुझा सत्कार होईल ना, तेव्हा सुद्धा मला आनंद होईल. तुझ्या गालावरची खळी अशी चिरंतन राहिली पाहिजे. आणि तुझं निरागस हास्य सातारकरांच्या टीव्हीच्या सिरियल मधनं प्रत्येक घराघरामध्ये उतरेल हीच अपेक्षा तुझी फक्त साताऱ्याची मात. धन्यवाद. हे पत्र श्वेताताईंना आम्ही एवढ्यासाठीच देतोय की श्वेताताई, आज आम्हाला फार आनंद होतोय. ग्रंथ महोत्सवात आम्ही नेहमी कलावंतांना अच्छा देतो. आज आम्हाला घरच्याच एका गृहिणीला आज हे पत्र आम्ही देण्याचा आनंद मला मिळाला. सर बोलणार शेवटचा प्रश्न नाही विचारणार, पण एक 5 मिनिटाचे फक्त रॅपिड प्रश्न विचारतो. चालेल ना? ओके. आवडतं गाव? सातारा. रॅपिड नाही, स्लो नाही, काय कसं. मी पुणे विचारणार होतो, पुणे जिथे काय उन्हे, पण तसं नाही झालं बरं का. पुणे का सातारा? सातारा. कोणता पडदा आवडतो, मोठा की छोटा? छोटा. खूप प्रेम असणारी माणसं, संदीप सर का वामिका? आतापर्यंत बरोबर होत. रॅपिड प्रश्न आहे. संदीप सर. संदीप सर. अरे वा, टाळ्या वाजवा. म्हणजे पुढच्या भविष्य काळात स्त्रियांचं 50% आरक्षण जर पुढे जरी गेलं तरी पुरुष आधार केंद्र संदीप सरांना मी अध्यक्ष करून त्यांच्यामुळेच वामिका मिळाली. कोण आवडतं? सासू आवडते का नणन? नणन नाहीच आहे मला, त्यामुळे सासू. सासू. वाक्या शब्द आहे. कोणती सिरियल आवडते, देव माणूस की लागेल? आईला तुम्ही विचारताय 2 मुलांपैकी कुठलं मुलं आवडतं? लागेल. आवडता अभिनेता सचिन पिळगावकर का अशोक सराफ? अशोक सराफ. अशोक सराफांची कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, उपप्रश्न आहे, कोणती गोष्ट तुम्ही आज आयुष्यात आचरण करताय त्यामुळे तुम्ही पुढे जाताय? एक मंत्र जो त्यांनी मला शिकवला काम करत असताना, एक 4 ते 5 वर्ष होतं जेव्हा मी सतत सलग त्यांच्याबरोबर काम करत होते. नाटक होतं, 3 सिनेमाज होते. वेळेवर येणे, ट्रॅफिक वगैरे ही सगळे काही कारण नसणार, तुम्ही वेळेवरच यायचं असतं. ट्रॅफिक असतंच असं त्यांचं म्हणणं असायचं. आणि उठायला उशीर झाला, ट्रॅफिक, कशात तरी मी अडकलो, हे असूच शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. हे होऊच शकत नाही कलाकारांसाठी.
हे कधी व्हायलाच नाही पाहिजे. आणि हे मी त्यांच्याकडनं शिकले. आणि त्या दिवसांनंतर मी 99% मी माझी वेळ पाळते काहीही झालं तरी, किंवा ॲटलिस्ट फोन करून बघते की काय इश्यू आहे का. आणि एक म्हणजे ॲक्टिंगशी रिलेटेड की ॲक्शनपेक्षा रिॲक्शन महत्त्वाची, जे मला अशोक मामांनी शिकवलं. आणि त्याच्यानंतर मला त्या नाटकाला अवॉर्ड्स मिळाले. ते सगळं श्रेय फक्त मामांना जातं. धन्यवाद. ही मैफिल अशीच चालू राहावी असे तुम्हाला वाटते, पण समारोपाला गेलं पाहिजे आपल्याला. या सगळ्यांच्या मध्ये आज आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून आलेले डॉक्टर शिवलिंग मेनकुद्रे हे रयत शिक्षण संस्थेचे सचिव आहेत, इन्स्पेक्टर आहेत आणि डॉक्टर शिवाजीराव चव्हाणांचे विद्यार्थी. मगाशी आमचे 2 सत्कार राहून त्यासाठी गेले की कोणत्या तरी नृत्यावरती एखादी तरी स्टेप द्यावी. या एका कबलीवर महेश आणि पूनम इथं बसलेले आहेत, परंतु त्यांचं मी म्हटलं मी घाबरत कडक आहेत, फार देवस्थान फार कडक आहे हे मला माहित आहे. आणि तरी सुद्धा हे सगळं माझं धाडस मी केलंय आणि त्या तसेही तुझ्या पूर्ण करतील. मी या आदरणीय डॉक्टर शिवलिंग मेनकुद्रे सरांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं, आदरणीय श्री चिटणीस साहेबांनी वर यावं आणि महेश आणि पूनमचा यथोचित सन्मान करावा. त्यांना सर्टिफिकेट आहे की ग्रंथ महोत्सवचे सगळेच कार्यवाहक मी प्रदीप सर तुम्हाला आणि प्रताप सर तुमचे मी विशेष आभार मानते, कारण ह्या दोघांनी मला फोन करून फॉलो घेऊन हे सगळं घडलं आणि मी इथे आले. तर ह्या सगळ्यासाठी खूप मनापासून आभार. धन्यवाद. जागतिक मराठी परिषदेच्या अतिशय व्याग्र स्वरूपात असून सुद्धा आज इथं डॉक्टर मेनकुद्रे सर आलेत. मी त्यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात आणि त्या 2 डान्सरचं सन्मान कराव्यात. मी प्रथम मेनकुद्रे सरांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला संबोधित करा. ग्रंथ महोत्सवाचं व्यासपीठ हे माझ्यासाठी खूप श्रद्धेचं स्थान आहे. त्याचं कारण असं की डॉक्टर शिवाजीराव चव्हाण सर की ज्यांनी या ग्रंथ महोत्सवाचा पाया घातला आणि वाचन चळवळ ही अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न ज्याने आयुष्यभर केला, ते चव्हाण सरांनी हा ग्रंथ महोत्सव सुरू केलेला होता. आणि त्या ग्रंथ महोत्सवाचा किंवा चव्हाण सरांचा मी एक विद्यार्थी, खरं तर मी आणि यशवंत पाटणे सर हे सरांचे अतिशय लाडके विद्यार्थी. त्याचं कारण असं की ज्या विषयावरती चव्हाण सरांनी आयुष्यभर संशोधन केलं त्या विषयावरती आणखी खोलात जाऊन संशोधन व्हावं असं सरांना सातत्याने वाटायचं. आणि त्यासाठी म्हणून मला आठवतं मी 49,000 कविता ज्या लिखित नव्हत्या अशा पाडांच्या मध्ये होत्या गावोगावी शाहिरांच्याकडती, त्या संकलित केल्या, त्या पुनर्लेखन केलं आणि त्याच्यावरती मी ती PhDची पदवी सरांच्यामुळे मला प्राप्त झाली. ही नाटक खूप घट्ट आहे. म्हणजे मी जेव्हा इथं येतो, ग्रंथ महोत्सवाला येतो, तेव्हा प्रथमतः चव्हाण सरांच्या त्या फोटोच्या समोर नतमस्तक होतो. हे एक भावनिक नातं होतं. आणि आज परवा मला चिटणीस सरांचा आणि प्रदीपचा फोन आला की तुम्ही श्वेताताईंची मुलाखत आयोजित केलेली आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यायचा. मी खरं तर 2-3 दिवस एका वेगळ्याच संमेलनामध्ये अडकलेलो होतो. सातत्याने यायचं होतं मला, पण ती वेळ मिळत नव्हती. आज थोडीशी ते संमेलन संपलं आणि मग याच्यासाठी मी इथं उपस्थित राहू शकलो. खरं तर श्वेताताई हे आपल्या सर्वांच्या समोर, म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी असेल, मालिका असेल किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय एक दीपस्तंभासारखं असं काम केलेलं आहे. मी गेली अनेक वर्ष TV फारसा पाहायला वेळ मिळत नाही, तरीही मी जेव्हा पाहतो तर एक वेगळे पण जपण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेला आहे. आता मगाशी काही कलाकारांनी जी कृतज्ञता त्यांच्या संदर्भात जी व्यक्त केली, खरं तर त्यांनी खूप चांगला संदेश या निमित्तानं नवकलाकारांना त्या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून दिला. अतिशय सुरेख, अतिशय वैचारिक बैठक असलेली अशा स्वरूपाची ही मुलाखत या ठिकाणी आज झालेली आहे. मला असं वाटतं की त्यांना मनापासून आपण सर्वजण सातारकर त्यांना मनापासून धन्यवाद देऊया. त्यांनी जे विचार या ठिकाणी मांडले
ते जर आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, जे कला क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचं किंवा करिअर करण्याचा प्रयत्न करतात त्यांना खूप महत्त्वाच्या सूचना, महत्त्वाचा सल्ला एक या क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगलं काम करणाऱ्या एक सिनियर कलाकार म्हणून किंवा त्यांनी जे दिले त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद आपण त्याकडे देऊया. इथं आपण मुलाखत देण्यासाठी आलो त्याबद्दलही आपलं मनापासून या ठिकाणी मी कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करतो. तुमच्या पुढच्या सर्व प्रवासाला अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. हे आता आपल्या एकूण सगळ्या प्रवासावरती खूप प्रेम करतील याची पण आपणाला सर्वांना खात्री आहे. मनापासून आपल्याला धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपले मौलिक विचार आमच्या समोर व्यक्त केलेत आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या. मी श्वेताताईंना अशी विनंती करतो की पूनम कापसे आणि मास्टर महेश सोनावणे, ज्याचं महेश आता त्याला महेश मागच्या वेळी माझ्याने चुकून महेश कोठारे असं झालं होतं आणि ते समोर माझ्या होते, त्यांचा सन्मान आपण करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत करायचंय. दरवर्षी अतिशय उत्तम असं श्वेताताईंच्या आयुष्यावरची सिरियलवरची गाणी मागाशी त्यांनी डान्स केला. यानंतर मी पूनम कापसे, अभिनेत्री, पुण्यामध्ये अतिशय मोठ्या संघर्षातून उभी राहिलेली एक सुंदर अशी अभिनेत्री. आज तिने सुंदर असा परफॉर्मन्स केला. तिची सर्वांची आमच्या स्मरणात कायमस्वरूपी राहील. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व रसिकांचे. मी बोलायचे प्रदीप कांबळे सरांनी बऱ्याच वेळा मला कॉन्टॅक्ट केला, कारण मी बिझी होतो. आमचं प्रॅक्टिस फक्त मॅडम 3 वेळा झालेलं आहे आणि तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये बोललेला की गदरमध्ये मला शोधून दाखवा. त्यासाठी मी पूर्ण पिक्चर बघितला, पहिल्यापासून लास्ट पर्यंत बघितला आणि तुमचा डायलॉग काढला. त्यानंतर मी भरपूर पिक्चर बघितले तुमचे युट्यूबवर, जेवढे मिळतील तेवढे. दिवसभर मी पिक्चर बघत होतो, त्यातले जेवढं मला घेता येईल टाईममध्ये तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला. पाटणे सरांना मिस करतो, दरवर्षी असतात ते माझे गुरु आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमही आम्ही केलेले. आम्ही शिवाजी महाराजांचा कार्यक्रम खूपच छान केलेला आणि शिवाजी विद्यापीठाचे कोर्स या ठिकाणी ॲक्टिंग, नृत्य, लोककला असे या ठिकाणी चालू केलेले आम्ही. आणि चिटणीस सरही खूप मला मदत केलेली. कोरोनानंतर मी खरं पुण्यामध्ये गेलो, सध्या मी कम्प्युटर इंजिनियर आहे. तिथं ज्यावेळी कळालं मी कोण आहे, तर मी जे पूर्वी केलेलं त्याचा मला तिथं खूप आदर मिळतो. सगळे सर म्हणतात आपल्या माध्यमिक विभागाचा कला उत्सव आहे, सलग 3 वर्ष राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळून आपल्या सातारची मुलं गेली नॅशनलला 3 वेळा गेलेली, हॅट्रिक आहे. आम्हाला वाटलेलं 3ऱ्या वेळी पार्सलिटी होईल, पण तसं नाही झालं. परफॉर्मन्स एवढा चांगला होता की तो गेला. आणि सरांसाठी मी एक छत्रपती शिवाजी महाराजांची गारद म्हणतोय, सगळ्यांनी कृपया उभं राहावे. मुद्दाम सांगितलं पाहिजे की व्यासपीठ हे यशवंतराव चव्हाण व्यासपीठ आहे आणि फार महत्वाचं आहे. आणि गंगावळ्यांना माहिती असेलच, पण आपल्याला सांगू इच्छितो. संभाजी महाराजांचं जे सगळं जे बाहेर आलं चरित्र, त्याला कारण यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणकडे वासी बेंद्रे गेले होते आणि त्यांनी तुकाराम महाराजांसाठी काय अनुदान मागितलं. तर त्यांनी विचारलं संभाजी महाराजांचं चरित्र संशोधन कुठपर्यंत आलं, कारण लंडन पर्यंत जाऊन संशोधन केलं. त्यांनी सांगितल्याबरोबर 3 दिवशी पैसे जमा केले आणि त्यांनी 2 वर्ष बैठक मारून हे सगळं संशोधन बाहेर आलं. संभाजी महाराज नंतर संभाजी महाराज हे सगळं ड्रॅस्टिक चेंज बेंद्रेंच्याकडून झाला. तर बेंद्रेंनी लिहून ठेवलंय, जर मला यशवंतराव चव्हाण भेटले नसते, जर माझ्या खात्यावर पैसे जमा झाले नसते, तर एकाच वेळेस हे सगळं संशोधन तसंच कुठंतरी बाजूला पडलं असतं. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. या व्यासपीठेवर म्हणजे पवित्र व्यासपीठावर तुम्ही आला आणि मला असं वाटतं की मी 24 वर्षामध्ये एवढी सुंदर मुलाखत तुमची बघितली. कुणाच भेट फार सुंदर. सातारकरांनी टाळ्यावर सातारकर म्हणून तुमची मुलाखत अतिशय सुंदर मुलाखत. पुण्यामध्ये मी तुमची नक्की मुलाखत आता घेणार आहे, तर आम्हाला ती पुण्यात नक्की आपण संधी द्या. म्हणजे मी सुद्धा मुलाखत मीच घेणार आहे ना. हो, इथेही वारंगोळा करून ठेवला पाहिजे. पण आज आणखी एका विशेष व्यक्तीचा आभार मानले पाहिजे की श्वेताताई मिळाल्या, पण ज्याच्या एका शब्दावरती ज्या प्रताप गंगावणे यांच्या आल्या, तो प्रताप त्यांनी आम्हाला करून दाखवला. खरं तर
माहेर वाचण्याबरोबर मोराडकी यावा लागतो, बरोबर आहे ना? आणि 4.5 तासामध्ये मुंबईतनं माणूस 1:30 वाजता बसलाय आमच्या प्रेमाखात्री. तर जोरदार टाळ्या. प्रताप गंगवणे आपलं काय आता मी सांगू, मला आठवते रेशमा टिपणीस बहुतेक नवरात्र उत्सवामध्ये टिपरी खेळायला त्यांनी आमच्या मंडळामध्ये शाहूपुरीमध्ये, म्हणजे त्यांनी एवढी माणसं जोडलेली आहेत. हा माणूस म्हणजे आपला सातारचा भूषण आहे. मला दाभोळकरांची आठवण होती. दाभोळकरांना मी सांगावं म्हणजे माझ्या शाळेमध्ये मंगला नारळीकर त्याने आणल्या होत्या. ठीक आहे, त्याने बोलवून ते आल्या, साधी शाळा बरं का. तसंच मला असं वाटतं की गंगावड्यांचं आहे. आणि मी फक्त एकच सांगेन, निर्मल कॉन्व्हेंटमध्ये माझी दोन्ही मुलं शिकली, पण तिथे एकच तुकडी होती त्यावेळेला, तुम्ही जेव्हा होता त्यावेळेला. आणि नंतर मग 2 झाल्या 3 झाल्या, त्याच्यामध्ये एक कमिटी होती. पण निर्मल कॉन्व्हेंट हे अतिशय सुंदर, म्हणजे तिथं शिक्षण जे होतं त्या काळातलं, आता मला माहित नाही, अतिशय म्हणजे काय होतं, ख्रिश्चन कम्युनिटी मधलं जे काय होतं तसं होतं. पुन्हा एकदा त्यासाठी पण टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे, स्पेशली त्यांच्यासाठी. धन्यवाद. मला एकच सांगावं असं वाटतं की गुंडे भडवे रण चढे, गुंडे भडवे रण चढे, मर्दों के बेहाल, पतिव्रता भूकी मरे, पेडा खाय छिनाल. आज आपला सगळा समाज या सगळ्या अवस्थेतून चाललेला आहे. आपण पाहिलं उघड्या डोळ्यांनी तर जे काय आपण रोज पाहतो बघतो, मन विषण्ण करून जातं. आणि अशा ह्या अवस्थेमध्ये आपल्याला श्वेताताईंनी सुंदर सुंदर विषय देत आहेत, सुंदर सुंदर त्यांनी विषय करावेत आणि आपलं मनोरंजन करावं, मनोरंजनाबरोबर प्रबोधन करावं, यासाठी मी त्यांना अनंत शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर असा समारोप त्यांनी केलाय. मी श्वेताताईंना विनंती करेल की आम्हाला याही पुढे जेव्हा जेव्हा जे कलाकार आम्हाला लागतील ते तुमच्या आज्ञेनं आम्हाला मिळतील आणि तुम्ही असाच सर्व कलाकारांसाठी, महाराष्ट्रासाठी एक दीपस्तंभ म्हणून व्हावं. आजची ही मैफिल अशीच समाज पुढची 100 वर्ष स्मरणात राहील. खरं तर संदीप सरांची आठवण येईल, त्यांच्या अनेक मी चाहता आहे त्यांचा. ज्या माणसाने म्हणजे आपण त्यांना सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचे विचार पटवतो, पण एक गोष्ट मागाशी सांगायची राहून गेली की चिटणीस साहेब, संदीप सरांनी श्वेता मॅडमना पटवण्यासाठी खेकड्याचं जेवण दिलं हे लक्षात घ्या. आपण उभे राहिलो तरी सुद्धा अजून मुलाखत संपलेली नाही, ती अशीच स्मरणात राहील. कारण दुधात ती साखर दिसत नाही, ती चाखावी लागते. हे प्रेम असंच ग्रंथ महोत्सवावर ठेवा. आपण आलात, खरं तर फार मोठे आपण कलावंत आहात. एकतर माहेर वाचनेला माहेर सोडूशी वाटत नाही, तसं आम्हाला तुम्हाला सोडवूशी वाटत नाही. आज या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तुम्ही आम्ही सर्व उपस्थित राहिलात आणि 24व्या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. काका या लोक व्हिडिओ कुठे